पहिला सर्वप्रथम आपण तणाव जो निर्माण करतो त्याच्याशीच तणाव निर्माण करणाऱ्याशी मैत्री करूया. एक तुम्हाला गोष्ट सांगते ज्याच्या म्हणजे समजरूपी जहाजाशी पार्टनरशिप करा त्याला म्हणतो. तुम्ही एका बेटावर जाणार आहात आणि त्यासाठी तुमच्याकडे दोन पर्याय उपलब्ध आहेत. पहिला म्हणजे नावेने प्रवास करायचा आहे आणि ती नाव तुम्हाला स्वतःला वल्लवत न्यायची आहे. शिवाय तुमच्यासोबत खाण्यापिण्याचं सामानही तुम्हाला घेऊन जायचं आहे. तसंच तुम्हाला सागरी वारे, भीषण लाटा यांचा सामना तर करावाच लागणार आहे. आणि इव्हन सागरातल्या प्राण्यांपासूनही स्वतःचं रक्षण करायचं आहे. महत्वाचं म्हणजे या सर्व गोष्टींना न घाबरता तुम्हाला एकट्यानेच करायचे आहेत. आणि दुसरा पर्याय म्हणजे जहाजाद्वारे जायचं आहे. जहाजाद्वारे त्या बेटावर पोहोचायचं आहे आणि त्या जहाजामध्ये सर्व प्रकारच्या सुखसुविधा उपलब्ध आहेत. जसं खाण्यासाठी रेस्टॉरंट आहे, स्विमिंग पूल आहे, जहाज चालवण्यासाठी कॅप्टन आहे आणि त्याच्यासोबत तुमच्या सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेण्यासाठी आणि प्रत्येक गरज पुरवण्यासाठी एक केअरटेकर देखील आहे. तसेच त्या जहाजावर इतर अनेक लोक तुमच्यासोबत प्रवास करत आहात. म्हणजे तुम्ही एकटे नाही आहेत आणि ते सुद्धा तुम्ही सर्व एकमेकांची काळजी घेणार आहात. मग आता मला सांगा, यातला तुम्ही पर्याय कोणता निवडाल? पहिला की दुसरा? अर्थातच तुम्ही जहाजाचा पर्याय निवडणार. आणि मग तोच पर्याय मग आपण आपल्या आयुष्यातही का बरं निवडू नये? कारण एका बाजूला तणावाची नाव असते, ज्यात आपण प्रवास करतो. जिथे आपण रात्रंदिवस कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा तणाव असतोच आपल्याला, की जसं नात्यामधला तणाव आहे, पैशाची चणचण आहे, भविष्याची चिंता आहे, कधी तब्येतीची, आजाराची समस्या, तर कधी आयुष्यात काहीतरी वेगळं करून दाखवण्याची महत्वाकांक्षा किंवा काही प्राप्त करण्याचे सततचे प्रेशर आपल्या डोक्यावर. हे सर्व तणाव आहेत आपले. आणि दुसऱ्या बाजूने अगदी आरामात प्रवास करण्यासाठी समज समज रूपी जहाज, जे आज आपण समज डेव्हलप करणार आहे आजच्या ह्या कोर्समधून, तो समज रूपी जहाज म्हणजे आकलनाची शक्ती, ज्यामध्ये तुम्ही कुठलाही ताणतणाव न घेता तुमचं आयुष्य शांततेत व्यतीत करून तुम्ही आपलं ध्येय गाठू शकाल. तेव्हा आता आयुष्याचा प्रवास कसा करावा हे तुमच्यावर अवलंबून आहे. कारण ताणतणाव घ्यायचा की नाही हे प्रत्येक मनुष्याचं आकलन आणि त्याच्या वृत्तीवर अवलंबून असतं. तो त्या घटनांकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो, नकारात्मक की सकारात्मक दृष्टीने बघतो, या सर्व गोष्टींवर ते अवलंबून असतं. जसं काही लोक गिर्यारोहणासाठी एक विरंगुळा म्हणून, एक साहस म्हणून बघतात. तर काही जण तर नुसत्या विचारानेच तणावग्रस्त होतात, की भीतीने त्यांच्या पोटात गोळा होऊन जातो, की बापरे एवढा मोठा डोंगर कसा चढू शकणार, शक्यच नाही. काही लोकांना ड्रायव्हिंग करणं मनोरंजक आणि मस्त वाटतं, मजे मजेने करतात. तर काही लोक ट्रॅफिकमुळेच वाहन चालवताना तणावग्रस्त होऊन जातात. इव्हन म्हणजे टीव्हीवर आपला एखादा सामना बघत आहे याचं, आणि आपला संघ आपली टीम हरताना पाहिली, ह्या विचाराने देखील अनेकांना टेन्शन येऊन जातं. तर काही लोक फक्त खेळाचा आनंद घेतात. त्यामुळे एखादी परिस्थिती कुणासाठी मजेशीर असते, तर तीच परिस्थिती समज आणि दृष्टिकोनातील फरक यामुळे ती दुसऱ्यासाठी शिक्षा ठरते. तर माणसाच्या आयुष्यात जेव्हा एखादी घटना घडते, अचानक काही परिस्थिती निर्माण होते किंवा आयुष्यात काही बदल होतो, त्यावेळी प्रत्येक मनुष्य त्याच्या आकलनानुसार त्याच्याकडे बघत असतो. आणि काही लोक लहान सहान गोष्टींनीच तणावग्रस्त होतात. तर काही लोक मोठी घटना घडली तरी धैर्यपूर्वक तिला धीराने समोर जातात. अशा प्रतिसादामागे लोकांच्या धारणा आणि त्यांचं ज्ञान उपयुक्त ठरतं. ते घटनेचं निरीक्षण कसं करतात, त्यात त्यांना सकारात्मक परिस्थिती दिसते की नकारात्मक. आधी नकारात्मक कल्पना करूनच जर ते तणावाचे बळी ठरतात असं का? याचाच अर्थ प्रत्येक माणूस आपापल्या परीने प्रतिसाद देत असतो. ती परिस्थिती तो हाताळत असतो. आता तुम्ही विचार करा, नेमक्या कोणत्या गोष्टीमुळे तुम्हाला ताणतणाव येतो? नवीन परिस्थितीचा सामना करताना तुमची मनस्थिती कशी असते? जीवनाकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन कसा आहे? नवनवा की योग्य समजने प्राप्त केलेल्या विवेकाने परिस्थिती हाताळण्यास तुम्ही सक्षम आहात का?
बहुतेक वेळा असं दिसून येतं, की एखादी व्यक्ती जेव्हा तणावग्रस्त असते, तेव्हा तो तणाव हाताळण्याऐवजी टाळण्याचाच प्रयत्न करत असतो. पण या सवयीने मनुष्य स्वतःला मायाजाळामध्ये ढकलत असतो. किंबहुना टीव्ही, मोबाईल, मनोरंजन इत्यादी किंवा गेम्स, खरेदी यासारख्या क्षणिक आनंदाच्या मागे धावतो. पण वास्तविक ताणतणाव कमी करण्यासाठी आपल्याला कायमस्वरूपी उपचारांची आवश्यकता असते. परिस्थिती, वातावरण तर सतत बदलत राहतं. पण ताणतणाव हाताळण्याची ताकद अंगात असेल, तर मनुष्य आपल्या ध्येयापर्यंत सहज पोहोचणं शक्य असतं. तेव्हा लक्षात ठेवा, तणावाचे बोट सोडून तुम्ही कधीही समजरूपी जहाजावर जाऊ शकता. यासाठी आधीच व्यवस्था करण्यात आलेली आहे, म्हणून तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. खरं तर हा कोर्स तुमच्यासाठी जहाज ठरू शकतं. मानवी जीवन ही देवाची निर्मिती असून तणावरहित राहून ध्येय साध्य करणं हीच त्या ईश्वराची इच्छा असते आणि जीवनाचा उद्देश देखील असतो. पण आपण जेव्हा तणावाचे नाव सोडून समजरूपी जहाजाशी भागीदारी कराल ना, तेव्हा नावेला लेट गो तणाव म्हणू शकाल. चला तर, लेट गो तणाव म्हणून आपण त्यातून मुक्त होऊया आणि आपला जीवन प्रवास सुरू करूया आणि तणाव म्हणजेच आरामाच्या निर्मात्याशी मौनासह मैत्री करूया. पहिला पॉइंट आहे, तणाव शुभ आहे. म्हणजे तणावाशी मनाव जोडू नका, म्हणजे तणावाला मना करू नका. ताणतणावात मन जर अलिप्त राहू शकलं, तर तणाव हा मनाचा आणि शरीराचा संपूर्ण व्यायाम ठरतो. योग्य प्रमाणात आलेला तणाव माणसाला वेळेवर कार्य करण्याची शक्ती देतो. म्हणजेच तणाव शुभ आहे. अरे, असं काय म्हणताय? आम्ही तर इथे तणावाने त्रस्त आहोत, त्यातून सुटण्याचा मार्ग शोधत आहोत आणि तुम्ही तर म्हणता की तणाव वाईट नाही. अगदीच उलट सांगताय बुवा. आजपर्यंत कुणीही असं सांगितलं नाही की तणाव शुभ आहे. असे विचार कदाचित तुमच्या मनात आले असतील. तुम्हालाही हा प्रश्न नक्कीच पडला असेल की तणाव शुभ कसा असू शकतो. चला तर, ही बाब समजून घेऊया. तुम्ही पाहिलं असेल की अनेक विद्यार्थ्यांना इच्छा असूनही नियमितपणे अभ्यास करता येत नाही. परीक्षा जवळ आल्यावर त्यांना तणाव येतो आणि त्यामुळे वर्षभराचा संपूर्ण अभ्यासक्रम महिन्याभरात वाचून पूर्ण होतो. एवढंच नव्हे तर ते चांगल्या गुणांनी उत्तीर्णही होतात. जो व्यवहार वर्षभरात अभ्यास करू शकला नाही, त्याने महिन्याभरात इतका अभ्यास कसा बरं केला असेल? वास्तविक त्याला इतकं टेन्शन आलं की त्याच्याकडून खूप अभ्यास झाला. त्यामुळे तुम्ही हेही पाहिलं असेल की गृहिणींना किंवा कर्मचाऱ्यांना जेव्हा कामाचा खूप तणाव येतो ना, ताण येतो ना, तेव्हा ते कामाची गती वाढवतात आणि वेगात कार्य पूर्ण करतात. एखाद्या व्यावसायिकाला जेव्हा व्यवसायात तोटा होईल असं वाटतं, तेव्हा तो आपला व्यवसाय पुढे नेण्यासाठी नव्या नव्या युक्ती शोधून काढतो. तुम्हालाही कधी ना कधी असे अनुभव आलेच असतील. मग ताणतणाव चांगला आहे हे तुम्हाला पटतंय ना? आजूबाजूची परिस्थिती, घटना, वातावरण, नातेसंबंध किंवा कामाच्या ठिकाणी मानवी शरीरावर आणि मनावर जो दबाव किंवा प्रेशर येतं ना, त्याला तणाव म्हणतात. खरं तर ताणतणाव हे निसर्गाने मानव जातीला दिलेलं जणू एक वरदानच आहे. ती एक व्यवस्था आहे, ज्या योगे तणावाच्या मदतीने व्यक्ती संकटांचा सामना करण्यास सक्षम बनतं. परंतु बरेचदा तणावाकडे नकारात्मक युक्तीच्या दृष्टिकोनातून पाहिलं जातं. ते चुकीचं मानलं जातं. वास्तविक तणाव ही एक शक्ती आहे. तिच्या सहाय्याने कोणतीही व्यक्ती सुरळीतपणे आपलं कार्य पूर्ण करू शकते. घटनेनंतर तणावही आपोआप कमी होतो. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. एखाद्या मनुष्याला स्टेजवर भाषण द्यायचं आहे आणि शिवाय तो पहिल्यांदाच जर स्टेजवर बोलला नसेल, तर त्याला खूप टेन्शन येणं स्वाभाविक आहे. पण त्या टेन्शनमुळे तो लोकांच्या समोर बोलण्याच्या आधी आरशा समोर उभं राहून सराव करतो आणि त्यामुळे तो उत्कृष्ट वक्ता ठरतो. त्याला स्टेजवर खूप चांगलं भाषण करता येतं. भाषण दिल्यानंतर त्याला हलकं वाटतं, तणाव पण नाहीसा होतो. योग्य प्रमाणात तणाव ही वास्तविक माणसाची मौल्यवान संपत्ती आहे. कारण त्याच्यात जागरूकता येते, त्याची शक्ती वाढते,
तसंच शरीरात आवश्यक बदल करण्यासाठी किंवा परिस्थितीशी जुळवण्यात त्याला मदत मिळते. योग्य वेळी योग्य प्रमाणात तणाव घेतल्यास चांगले परिणाम मिळतात. समजा मनुष्य पहिल्यांदाच व्यायाम करीत असेल, त्याने खूप वजन उचललं तर काय होईल? त्याच्या शरीरावर इतका ताण येतो की नंतर कित्येक दिवस त्याला त्या वेदना जाणवत राहतात आणि त्यामुळे तो व्यायाम करणं सोडून देतो. पण त्याने जर कमी वजन उचललं, शरीरावर कमी ताण दिला, तर त्याला व्यायामाची कोणताही फायदा होणार नाही. उलट योग्य प्रमाणात वजन उचलल्याने मात्र त्याला स्वस्थता मिळेल. म्हणजेच शरीराला योग्य आणि संतुलित ताण देणं आवश्यक आहे. म्हणजे ना कमी ना जास्त. मला तणाव येऊच नये असं कुणाला वाटत असेल तर तणावाबाबत त्यांचा तो अगदी गैरसमज आहे. पृथ्वीवर कारण असा एकही मनुष्य नाही ज्याला ताण तणाव नाही. तणाव नसणे ही गोष्ट फक्त मृत व्यक्तीच्या बाबतीत लागू पडते. कारण त्या शरीरात जीवनच नाहीये, प्राणच नाहीये. तर आता त्या शरीराकडून कोणतंच काम करून घेतलं जाऊ शकत नाही. वेगवेगळ्या परिस्थितीत निर्माण होणारा ताण तणाव आपल्याकडून मोठी आणि नवीन कामं सहजपणे करून घेतो. जलतरण तलावावर स्प्रिंग बोर्ड जसे ताणलेले असतात ना, जेणेकरून उडी मारता यावी. म्हणजे स्प्रिंग बोर्ड जर म्हणाला की हा तणाव मला का देत आहात, मला तणाव नको आहे, तर तो कुठे चूक करतोय हे तुमच्या लक्षात येईल. स्प्रिंग बोर्डच्या योग्य वापरण्यासाठी त्याला योग्य ताण देणं आवश्यक असतं. अशा प्रकारचा अनुभव प्रत्येकाला कधी ना कधी आलाच असेल. जसं लॉकडाऊन म्हणजे करोनाचा कालावधी होता. त्यावेळेस मी आजारी पडेन का, इतका तणाव आला असे वाढला होता त्यावेळेस की प्रत्येक जण आपल्या आरोग्याबाबतीत जागरूक झाला होता. योगासन, प्राणायाम, आहार या बाबतीत सगळेजण जागे झाले होते, सजग झाले होते बिलकुल. आणि त्यावेळी टेन्शन मध्ये सर्वांचं स्वास्थ्य टिकवून ठेवलं गेलं. लक्षात ठेवा, जोपर्यंत तणाव एखाद्या व्यक्तीमध्ये जागरूकता आणून त्याची कार्यक्षमता, पात्रता वाढवतो, तोपर्यंत तो शुभ असतो. परंतु तणावासोबत मनाव जोडला गेला, मनाव म्हणजे मना करणं, रेजिस्टन्स पॉवर जोडला गेला, तर मग मात्र मोठी समस्या निर्माण होते. तर मनाव म्हणजे मनाची अनावश्यक बडबड, नकारात्मकता भावना, रेजिस्टन्स करणं, मनाची तुलना करण्याची, सतत चांगली वाईट अशी तुलना करण्याची सवय असते. म्हणजे मन आपल्या सवयीनुसार सतत कामात अडथळे आणत राहतो. हे काम होणारच नाही असं म्हणत राहतं आणि त्यावेळेस त्याची मेमरी बँकेतून जुन्या अप्रिय आणि अयशस्वी घटना आठवून आठवून तो समोर आणत राहतो की अमुक काम होणार नाही, कधीच होणार नाही, याआधी असंच झालं होतं, मग तेव्हा नाही झालं तर मग आता कसं होईल. अशा प्रकारे त्या मनाची बडबड सुरू असते आणि आपलं मग मग काम आपले बिघडत जातात. आणि ते मन मग म्हणतं की मी आधीच म्हटलं होतं ना की हे माझ्याकडून होऊ शकणार नाही. तर अशा पद्धतीचा हा मनाव मनाव म्हणजे मनाचे विचार है ना, जिथे तो मना करत असतो. तर याच्यावर एका विद्यार्थ्याचं एक उदाहरण घेऊया की सुमित नावाचा हा एक मेडिकल सायन्समध्ये परीक्षेची तो तयारी करत होता. स्पर्धा कठीण असते है ना, मेडिकलला एंट्रन्स एक्झाम. तर सुरुवातीने त्याने वेळापत्रक आखलं व्यवस्थित आणि शिक्षकांनी जे काही रोज सरावासाठी प्रश्न दिले ते सोडवत गेला. अर्थातच विषय अवघड असल्यामुळे तो नेहमी तणावात असायचा. पण तणावाच्या जोरावर त्याने अभ्यास 5 तासावरून 10 तासापर्यंत वाढवला आणि त्यामुळे त्या विषयातील प्रावीण्य अधिकच वाढले आणि तो कमी वेळेत जास्त प्रश्न सोडवू लागला. हा नैसर्गिक तणाव होता, कारण त्याला डॉक्टर व्हायचं होतं असं त्याची मनापासून इच्छा होती, प्रार्थना होती. त्यामुळे निसर्ग त्याला मानसिक ताण देऊन डॉक्टर बनवण्यास सक्षम बनवत होता. शिवाय आता तोही तणावाला सकारात्मक पद्धतीने घेत होता. 1 वर्षानंतर परीक्षा होती. त्यात संपूर्ण राज्यात प्रत्येकाचे स्थान काय असेल हे कळणार होते. सुमितने खूप तयारी केली होती, पण त्याचा रँक खूपच खाली आला होता. त्यामुळे आता तो घाबरला. मला यश मिळणं अशक्य आहे असं त्याला वाटलं आणि त्या तणावामुळे त्याचं मन अभ्यासातून उडाल्याने तो वर्गातच जायला घाबरू लागला. तो जेव्हा अभ्यासाला बसायचा तेव्हा त्याचं मन सतत अस्वस्थ व्हायचं आणि कलकल करायचं की ही स्पर्धा खूप अवघड आहे. माझ्यापेक्षा कितीतरी हुशार मुलं आहेत. सरकारी महाविद्यालयात प्रवेश मिळणं म्हणजे अवघड आहे. मला आरक्षणची सीट मिळणार नाही.
आणि जनरल सीट मिळवायची तर अगदी महाकठीणच आहे. यंदा माझी निवड होणं जरा अवघड आहे, असं त्याला वाटलं. आणि असा विचार करून त्याने आपल्या अभ्यासू मित्राचा ग्रुप सोडून दिला. एवढंच नाही, तर त्याला वाईट संगतही लागली आणि मग तणाव विसरण्यासाठी तो व्यसनाधीन झाला. घरच्यांशी मात्र मी माझ्या मित्रांसोबत अभ्यास करतोय असं खोटं पण बोलू लागलं. आता सुमितच्या उदाहरणावरून तुम्हाला लक्षात आलं असेल, की जो ताणतणाव एक सकारात्मक शक्ती बनत होता, त्याचाच त्याच्याशीच त्याने मनाव जोडला आणि सुमित निराशेचा बळी ठरला. तर यश त्याच्यापासून अनेक योजना दूर गेलं होतं. इतकंच नाही, तर सुमितची दुरावस्था होऊ लागली. तो मनावाच्या म्हणजे मनोविकाराच्या भयंकर तावडीत सापडला. आपण हाच मनाव टाळला पाहिजे. लक्षात ठेवा, प्रत्येक यशापूर्वी तणाव येतोच. सर्व यशस्वी लोक, मग ते राजकारणी असोत, अभिनेते असोत, की कंपनीचे मालक असो, क्रिकेटपटू असो, की कोणीही असो, सर्वजण तणावातून जात असतात. फक्त फरक इतकाच असतो, की ते त्याच्याशी मनाव जोडत नाही. मन म्हणजे मनामध्ये आलं तरी त्याच्याकडे लक्ष न देता कामामध्ये सुधारणा करण्यावर अधिक भर देतात. म्हणून भविष्यात जेव्हा तुम्हाला खूप तणाव आहे असं वाटलं ना, तेव्हा स्वतःला विचारा, की हा तणाव योग्य आहे की मनाव आहे? तणावासोबत मनाव असेल ना, तर माणूस काहीही करू शकतो. म्हणजे सॉरी, तणावासोबत मनाव नसेल ना, तर माणूस काहीही करू शकतो. यशासाठी आकाश खुलं असतं, यावर तुमचा पूर्ण विश्वास असायला हवा. मग तो कधीही दुःख देऊ शकत नाही. नंबर 2चा पॉइंट सांगते मी तुम्हाला, की मंत्र आणि अर्थहात म्हणजे एक मंत्र, जसं तणावात शिटी वाजवा. तर तणावात शिटी वाजवा म्हणजे काय? की तणावात आणि दुःखात असताना जेव्हा हृदयातून आर्त हाक उमटते, तेव्हा ती प्रार्थनेचं रूप धारण करते. मग तीच प्रार्थना मनुष्य इच्छित जीवन जगू शकेल अशी परिस्थिती निर्माण करते. या अध्यायात आपण तणावातून त्वरित बाहेर पडण्याचे एक अतिशय शक्तिशाली आणि सुलभ असं तंत्र शिकूया. प्रेशर कुकर कसा काम करतो हे माहिती आहे ना सर्वांनाच. प्रथम कुकरमध्ये पाण्याची वाफ तयार होते. ती अन्न शिजवल्याचं काम करते आणि जेव्हा वाफेचा दाब एका मर्यादापर्यंत पोहोचतो, तेव्हा ती वाफ शिट्टीच्या छिद्रातून बाहेर पडते आणि पुन्हा वाफ तयार होऊन ती बाहेर येते. जरा विचार करा, की कुकरला शिट्टी नसती तर काय झालं असतं? तर ती वाफ बाहेर पडली नसती आणि वाफ बाहेर पडली नसती तर काय झालं असतं? तर वाफेचा दबाव शिट्टीद्वारे बाहेर काढल्याने कमी होतो. नाहीतर अन्यथा अतिरिक्त वाफेमुळे निर्माण होणारा दाब दाब जो असतो, कुकरचं झाकण उडवून टाकलं असतं त्याने, फेकून टाकलं असतं. तसंच जर ताण मर्यादेपेक्षा जास्त झाला ना, तर तो आपलं शरीर, आपलं मानसिक आरोग्य बिघडवून टाकतो. म्हणून व्यक्तीला आपलं काम पूर्ण करण्यासाठी जेवढं प्रेशर आवश्यक आहे, तेवढं प्रेशर असायला हवं. पण आवश्यकतेपेक्षा जास्त असलेला दाब योग्य वेळी, योग्य मार्गाने बाहेर काढण्यासाठी शिट्टीचा वापर केला पाहिजे. म्हणजे ती शिट्टी कोणती हे आपण जाणून घेऊया. तर बघा, प्रेशर कुकरमध्ये तयार होणाऱ्या वाफेचं विशिष्ट कार्य जणू एक भूमिका असते. त्याचप्रमाणे तणावाचीही आपली एक भूमिका असते. तो तुमच्याकडून काहीतरी काम करून घेण्यासाठी येतो. समजा एखाद्याने एखादा नवीन व्यवसाय सुरू केला, पण तो योग्य प्रकारे चालत नसेल, तर त्याला तणाव येतो. त्या तणावात तो काही चिंतन, मनन करतो. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन मार्ग शोधण्याचा प्रयत्न करतो. परिणामी तो आपला व्यवसाय उत्तम प्रकारे चालवण्यात यशस्वी होतो किंवा समर्थ होतो. अशा प्रकारे तणावाने त्याला विचार करण्यास प्रवृत्त केले आणि त्यावर उपाय पण सापडला. पण कधी कधी विपरीत परिस्थिती आल्यावर माणूस इतका विचलित होतो, की त्यातून बाहेर पडण्याचा विचारही तो करू शकत नाही. तात्पर्य त्याच्यात अतिरिक्त दबाव येतो आणि त्यामुळे मुक्त झाल्यानंतर तो तणावाचा योग्य वापर करून समाधान प्राप्त करू शकतो. जसं प्रेशर कुकर शिट्टी वाजवून त्यातली अतिरिक्त प्रेशर सोडतो, वाफ बाहेर काढतो. त्याचप्रमाणे तणावातून मुक्त होण्यासाठी तुम्हाला शिट्टी वाजवायला शिकायची आहे. आणि ही म्हणजेच एक गुरुमंत्र पुन्हा पुन्हा म्हणायचा आहे आणि तो मंत्र म्हणजे, मी ईश्वराचा अंश आहे.
मी ईश्वराचा अंश आहे. कोणताही तणाव मला स्पर्श करू शकत नाही. आणि मी परमेश्वराच्या मदतीने माझ्यावर आलेल्या ताणतणावही माझ्या नियंत्रणात असतो. म्हणजे स्वतःला पॉझिटिव्हिटी द्यायची की हा ताणतणाव जो आहे माझ्यातला, हा माझ्या नियंत्रणात आहे. मी परमेश्वराचा अंश आहे. तर या मंत्रासोबत हे लक्षात ठेवा की ईश्वर म्हणजे तुमच्या सिटी म्हणजेच केअरटेकर आहे. जर तो समुद्राच्या तळाशी राहणाऱ्या प्राण्यांची देखील काळजी घेतो, तर तुमची काळजी सुद्धा तो निश्चितपणे घेईलच ना. ही गोष्ट एकदा लक्षात आली ना, तर हा मंत्र तुम्हाला कुठल्याही समस्येत, कुठल्याही विपरीत परिस्थितीत समोर जाण्यासाठी नवीन आत्मविश्वास देतो. आणि ही शिटी जर तुमच्यात वाजू लागली ना, तर तुमचा तणाव तुमच्या विकासाचं साधन बनेल. आणि आतला भातही शिजतो. कुकरमध्ये जे काही आपण वरण भात मांडतो ते पण शिजतं आणि शिट्टी पण वाजते. तर अशाच पद्धतीने तणाव जेव्हा मर्यादे पलीकडे वाढू लागतो, आपल्या नियंत्रणाबाहेर जातो, तेव्हा स्वतःला सांगा की निसर्गाला माझ्याकडून काहीतरी विशेष कार्य करून घेण्याची इच्छा आहे. तसंच मनातल्या मनात म्हणत राहा की मी ईश्वराची संपत्ती आहे. मी भगवंताचा अंश आहे. मला कोणताही तणाव स्पर्श करू शकत नाही. तर ईश्वर माझा केअरटेकर आहे, रक्षक आहे. तो प्रत्येक क्षणी माझी काळजी घेत आहे. आता एक उदाहरण सांगते मी तुम्हाला की शरीरावर एखाद्या आजाराची लक्षणं दिसतात तेव्हा तणाव येतो. तणावामुळे त्या आजारात होणारा त्रास वाढतो. अशा वेळी प्रथम श्वासाकडे लक्ष देऊन मन शांत करा आणि मग मनामध्ये मंत्राचा जप तयार करा, जप करत राहा की जसं मी ईश्वरीय संपत्ती आहे, त्यामुळे मला कोणताही आजार स्पर्श करू शकत नाही. ईश्वर माझा केअरटेकर असल्याने ताणतणाव होणाऱ्या वेदनांपासून मला आराम मिळतो आहे. कारण तणावमुक्त राहिल्यास शरीर स्वतःच स्वतःचे आजार बरे करण्यास सहाय्यक ठरतो. जेव्हा कधी ऑफिस किंवा घरातील कामाचं टेन्शन येईल, त्यावेळेस मी ईश्वराची संपत्ती आहे, मला कोणतंही टेन्शन स्पर्श करू शकत नाही, या मंत्राचा उच्चार वारंवार करा. म्हणजे ह्या मंत्रांचा उच्चार वारंवार करणं म्हणजेच शिटी वाजवणं. स्वतःला आपण ईश्वराचेच पुत्र आहोत हा विचार सांगायचा आहे. तर काही काही लोकांना भूतकाळातल्या काही आठवणींमुळे टेन्शन येऊन जातं. जसं भूतकाळात एखाद्या वेळेस अपघात झाला, गाडी चालवताना टेन्शन येऊन जातं. तर अशा वेळेस स्वतःला समजावून सांगा की मी सरासरीचा नियम सांगतो आहे. है ना, मी आजपर्यंत अनेक वेळा गाडी चालवली आहे. त्यापैकी एकदाच एक अपघात झालेला आहे. तो पुन्हा पुन्हा होईल अशी भीती बाळगणं म्हणजे व्यर्थ आहे. नंतर मंत्र हा म्हणा की मी ईश्वराची संपत्ती आहे. तर ईश्वरच माझे स्वतः रक्षण करत आहे. त्यामुळे कोणताही तणाव माझा आत्मविश्वास कमी करू शकत नाही. तर अशा वेळेस हा मंत्र तुम्हाला जादूप्रमाणे काम करतो तुमच्यासाठी. आणि यातून निर्माण होणारा आत्मविश्वास तुमचं मन शांत करतो आणि तुम्हाला पुढील कामामध्ये मदत करतो. तर अशा पद्धतीने दैनंदिन घटनांमध्ये जेव्हा जेव्हा तणाव निर्माण होतो, तेव्हा तेव्हा तुम्ही ह्या पद्धतीचा अवलंबन करा. तुम्ही हा मंत्र पुन्हा पुन्हा उच्चाराल, तेव्हा तो तुमच्या मनाला शांत करून अंतर्मनामध्ये खोलवर पोहोचवेल आणि त्यामुळे तुमचा विश्वास हा मूळ विचार बनेल आणि मग टेन्शन येताच तो शिटी वाजवेल. म्हणजे शिटी वाजेल म्हणजेच ते मंत्र की मी ईश्वराचा अंश आहे. त्यानंतर एक दुसरा पॉइंट आहे की हृदयाची आर्तहाक म्हणजे आतमधली हृदयातली बाजू भावनांची आर्तहाक होते. तर तणाव हा मर्यादेपलीकडे वाढताच मुक्ततेची आर्तहाक ही जी असते हृदयातून उमटते. मग ती हाकच प्रार्थना बनते आणि त्यातून मुक्तीचा मार्ग दिसू लागतो. आतून मदत येताच तणाव नाहीसा होतो. आपण लगेच हा फरक अनुभवू शकतो. हा अदृश्य नियम माहित नसल्यामुळे लोकांना त्याचा फायदा घेता येत नाही आणि म्हणून जेव्हा कधी तणाव येईल ना, तर समोर कोणताही मार्ग जर समजा दिसला नाही ना, तर तेव्हा मनापासून प्रार्थना करा. तुम्हाला मंत्र नाही आठवला तरी काय हरकत नाही. प्रार्थना करा मनापासून, भावनेतून. बाळाला भूक लागते तेव्हा ते रडतं ना, हीच असते ती प्रार्थना. तेव्हा त्याला कुठली भाषा येते, कुठली भावना, कुठलं काय, त्याला फक्त भूक लागते, त्याच्या रडण्यामध्ये भावना येते आणि आपोआपच आई त्याला खायला घालते.
मग आता सांगा, भूक लागल्यानंतर त्याच्यासमोर अन्न आले ना, की ते आधीच उपलब्ध होतं. त्याचप्रमाणे प्रत्येक समस्येचा उपाय आधीच उपलब्ध असतो. केवळ हृदयातून आर्त प्रार्थना उठायला हवी. हा उपाय दृष्टिक्षेपात आणण्यासाठी ही प्रार्थना मदत करत असते. तुमचा अहंकार बाजूला ठेवा. पूर्ण श्रद्धा आणि समर्पणासह प्रार्थना करायला शिका. आपण रेकीमध्ये सुद्धा हेच बोलतो, की तुमचा अहंकार असेल तर तुम्हाला रेकी तुमच्यासाठी पण काम करणार नाही. तर रेकी करायची असेल तर पूर्ण श्रद्धा, समर्पण, विश्वास ह्या गोष्टीशिवाय पर्याय नाही. तर प्रार्थना ही अशी महाशक्ती आहे, की जी लहानात लहान समस्येचा आणि मोठ्यातल्या मोठ्या समस्येवरही उपाय आहे. कारण प्रार्थना ही देवाशी संवाद साधण्याची व्यवस्था आहे. देव म्हणजे सोर्स, मोठी शक्ती आहे. तर तणावामधून मुक्त होण्यासाठी, तणाव येण्यासाठीच प्रार्थनेच्या अद्भुत शक्तीचा वापर करायला शिका. जेणेकरून वेळ येईल तेव्हा तुम्ही आत्मविश्वासाने आणि अचूकतेने त्याचा वापर करू शकाल. आपण जेव्हा तणावात असतो तेव्हा ह्या प्रार्थना भक्तिभावाने करा, की जसं ईश्वराच्या सानिध्यात मी शांत आहे. मी ईश्वराने निर्माण केलेली शाश्वत शांती अनुभवत आहे. त्यामुळे ईश्वरीय स्वभाव असलेली शांती आणि आनंद माझ्या हृदयात आणि मनात सर्वत्र पसरत आहे. ही शांतता भंग करण्यासाठी ईश्वराने काहीही निर्माण केलेलं नाही. माझ्या अवस्थेत त्याचं कारण काहीही असलं तरी ते त्या महाशक्तीच्या यादीत नाही. एखादं मूल, थकलेलं मूल जसं आईच्या मांडीवर निर्धास्तपणे विसावतं, तसंच मीही स्वतःला झोकून देत आहे. माझ्या आजूबाजूला आनंदाच्या लाटा उसळत आहेत. मला शांतीची अनुभूती होत आहे. शांती, शांती, शांती. हे परमेश्वरा, तुला अनंत कोटी धन्यवाद. अनंत कोटी धन्यवाद. अनंत कोटी धन्यवाद. पॉइंट नंबर 3, की मुंगी एवढाही तणाव ओळखा. तणाव येताच हलक्या-फुलक्या विषयाकडे आपलं लक्ष वेधा. तणावग्रस्त क्षणामध्ये एखादं आवडतं काम करा. काही काळ आपलं लक्ष सहजपणे तणावापासून इतरत्र वाढवण्यासाठी हलके-फुलके विषय वाढवा, निवडा म्हणजे. जसं राजेश नावाचा एक मुलगा त्याच्या ऑफिसमध्ये काम करत होता आणि अचानक बॉस त्याच्याजवळ आला आणि टेबलाजवळ फाईल ठेवत म्हणाला, की बाकी सर्व काम सोडा. जेवणाच्या वेळेच्या आधीपर्यंत हा महत्वाचा रिपोर्ट तयार करा. तुमच्याकडे अद्याप 2 तास आहेत. 2 तासात रिपोर्ट माझ्या टेबलावर यायला हवं. तर राजेशला तणाव आला. अहो, 2 तासात 8 तासाचं काम कसं होणार आहे? त्याच्या मनात बॉस बद्दल तक्रार सुरू झाली आणि मग तो मात्र लगेच सावध झाला. त्याच्यावर आलेला तणाव त्याने त्वरित ओळखला. थोडा शांत झाला. केबिन सोडली. निसर्गाच्या थोड्या याच्यामध्ये फेरफटका मारून आला आणि ताज्या हवेत 5 मिनिटं घालवल्यानंतर तो फ्रेश झाला. त्यामुळे केबिनमध्ये परतल्यावर त्याला दुप्पट उत्साहाने तो काम करू लागला. राजेशने जे केलं ना, तेच आपल्याला शिकायचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे एखाद्या गोष्टीमुळे ताण येताच तो लगेच ओळखणं आणि दुसरी गोष्ट म्हणजे संतुलित स्थितीत परत येऊन त्यावर कार्य करणं. चला तर हे टप्पे कसे पार करायचे ते आपण बघूया. पहिला म्हणजे सजग व्हा आणि असंतुलन ओळखा. म्हणजे तणावाला हे ओळखायला शिकायचंय. लोक ह्या तणावाबाबतीत संवेदनशील असतात, संवेदन शून्य असतात. त्यांच्या शरीरात तणाव आला हे शेजाऱ्यांना आधी कळतं आणि नंतर त्यांना स्वतःला. लोक त्यांना आठवण करून देतात, की तुम्ही तणावात असं असं बोललात किंवा ही क्रिया केलीत. परंतु त्या व्यक्तीला काहीच आठवत नाही, शिवाय लक्षातही येत नाही. आणि लक्षात असलं तरीही म्हणजे असा प्रतिसाद द्यायला नको होता, अशी अपराधी भावना मग त्यांच्यात निर्माण होते. नंतर निर्माण होत, जेव्हा सगळी वेळ निघून गेलेली असते. तर तणाव प्रत्येकाला येत असला तरीही काही लोकच तणावाबद्दल इतके संवेदनशील असतात, की जे त्यांची लक्षणे सहजपणे ओळखू शकतात. म्हणजे भावनेतील बदलांचा अर्थ त्यांच्या लगेच लक्षात येतो आणि या जाणीवेनंतर ते तणाव कमी करण्यासाठी किंवा दूर करण्यासाठी प्रयत्नपूर्वक संतुलन स्थितीकडे वाटचाल करू लागतात. म्हणूनच प्रथम तणावाबाबतच तुमची संवेदनशीलता वाढवण्याचं काम करा.
तुमच्यात थोडा जरी बदल झाला ना, काही वेगळे विचार मनात आलं, तर लगेच हा विचार आपल्या याआधी आला नव्हता. पण आज हा विचार मनात आला, त्यामुळे टेन्शन येत आहे, हे लक्षात म्हणजे घ्यायला शिका. जेव्हा एखाद्या गोष्टीवर चिडचिड होऊ लागते, आपण आजूबाजूच्या लोकांवर आरडाओरडा करू लागतो. आपल्या मनावर एखाद्या कामाचं दडपण, ओझं जाणवलं, तर ते लगेच पडताळून पहा. या विचारांचा, या घटनेचा, कामाचा ताण तुमच्यावर येतोय का? हे जर ओळखू शकलात ना, तर तणावमुक्त होण्यासाठी तुम्ही तयार राहाल. अशा प्रकारे असा सराव हळू तुमचा तणाव ओळखू लागाल तुम्ही ह्या सरावाने. तणाव असा मुंगी एवढा जरी असला ना, तरी लक्षात आल्याबरोबर तो चित्त्यासारखा मोठा होऊ शकणार नाही. अशा पद्धतीने प्रत्येक असंतुलन विषयी सजग राहा. तणावाबद्दल कधीही निष्काळजी राहू नका किंवा जास्त ओढवूनही घेऊ नका. त्यासाठी समतोल राहण्याचं काम करावं लागेल. आणि हा सराव चालू राहिला ना, तर एक वेळ अशी येईल की जेव्हा तुमच्या शरीरावर ताण येईल, तेव्हा स्वतःलाच सगळ्यात आधी याची जाणीव होतं. दुसरा पॉइंट, की तो विषय बदला. ज्या विषयामुळे तुम्हाला तणाव आला ना, तो विषय बदला किंवा ते स्थान बदलवा. तिथून उठा, निघा. म्हणजे तणाव दूर करण्याचा हा एक प्रभावी मार्ग आहे. म्हणजे विषय आणि ते ठिकाण बदलणं. यामुळे तुमचं लक्ष त्या विषयावरून दूर जातं किंवा त्या जागेवरून दूर जातं आणि तुम्ही तणावातून बाहेर निघण्यामध्ये मदत होते. निसर्गाचा एक सुंदर नियम आहे, की जी जागा किंवा एखाद्या विषयामुळे तुम्ही तणावग्रस्त असाल, तर तो त्वरित बदला. ज्या योगे तुमच्या लहरी बदलतात, म्हणजे फ्रिक्वेन्सीज बदलतात एनर्जीच्या. आणि लहरी ह्या एनर्जी फ्रिक्वेन्सी बदलल्याने तणाव आपोआप कमी होतो किंवा नाहीसा होतो. सध्या बऱ्याच आयटी कंपनीमध्ये हा ट्रेंड आहे, की विशिष्ट तासानंतर कम्प्युटर स्क्रीनवर काही मिनिटासाठी लोक काही आपोआपच लॉक होतो. म्हणजे कम्प्युटर स्क्रीन हे लॉक होऊन जातं. आणि ज्यामुळे कर्मचारी विषय आणि स्थान बदलून थोडंसं टेन्शन रिलीज करतात. आणि ज्यामुळे वरील म्हणजे मी जो उदाहरण सांगितलं होतं राजेशचा, तर त्याचसारखंच अगदी काही क्षणासाठी का असेना, पण तुम्ही आपली जागा जरूर बदलवा. थोडंसं फिरा इकडे तिकडे, है ना. तर जागा बदलण्या विषयाव्यतिरिक्त विषयाला पण नवीन कलाटणी द्या, की वेगळं काहीतरी काम करा, वेगळा असा विषय काहीतरी निवडा, की ज्यामुळे तुमचं लक्ष तणावापासून दूर होईलच आणि आरामही वाटेल. म्हणजे पॉझिटिव्ह अशा गोष्टीकडे, विषयाकडे बघा, ती गोष्ट आठवा. आणि असं केल्याने तुमचं कार्य अधिक चांगल्या पद्धतीने किंवा नवीन उत्साहाने तुम्ही करू शकाल. आणखी एक उदाहरण सांगते मी तुम्हाला, की जसं शाळेतील मुलांना बोर्डाच्या परीक्षा जवळ आल्या, की त्यांना तणाव येतो खूप. आधी जो अभ्यास केला तो विसरणार तर नाही, इतका सारा पाठ्यक्रम कसा पूर्ण करणार, असे विचार त्यांना पुन्हा पुन्हा म्हणजे भेडसावू लागतात. पण काही मुलं अभ्यासाच्या दरम्यानच लहान लहान ब्रेक घेऊन किंवा आपला छंद किंवा एखाद्या आवडीचं काम करतात. जसं एखादं छोटंसं चित्र किंवा स्केच तयार करणं किंवा गिटार वाजवणं, गाणं गुणगुणणं किंवा गाणे ऐकणं पण, है ना. किंवा काही काळ निसर्गामध्ये फेरफटका मारणं. अशा प्रकारे ते स्वतःला तणावमुक्त करतात. आणि त्यामुळे त्यांना अभ्यासाचा कंटाळा पण येत नाही आणि तो अभ्यास विसरण्याच्या तणावातूनही मुक्त होतात. तर ते आनंदाने, उत्साहाने पुन्हा अभ्यासाला सुरुवात करतात आणि चांगल्या गुणांनी उत्तीर्णही होतात. तर तात्पर्य काय आहे, की अभ्यासाचा ताण येऊ नये म्हणून थोडा वेळ विषय बदलावा लागतो, हे त्यांना समजलेलं असतं. शिवाय त्यांचे उत्कृष्ट परिणामही येतात आणि किती उपयुक्त तंत्र आहे हे लक्षात येतं. तर या उलट दिवसभर लॅपटॉपवर किंवा पीसी समोर बसून कर्मचाऱ्यांना असं वाटतं, की जसं तो कम्प्युटर उघडताच त्यांना इतका तणाव येतो, म्हणजे त्या सतत त्याच्या समोर बसून. तर अशा वेळेस त्यांनी डोळे बंद करून 5 ते 10 मिनिटं त्यांच्या आवडीची हलकी-फुलकी गाणी ऐकले तरी चालतं. थोडंसं त्या कम्प्युटरवरून आपलं लक्ष दूर सारून आजूबाजूच्या लोकांसोबत काही विनोद करावे किंवा काही स्टँड कॉमेडी करावी. तर तर त्याच्यामुळे त्यांना थोडासा दिलासा मिळतो, मन प्रफुल्लित होतं किंवा पडद्याकडे सतत टक लावून पाहिल्याने डोळ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणामही होत नाही आणि आपली कार्यक्षमताही वाढते. लहानपणी आपण सर्वजण वहीच्या मागील पानावर पक्षी, फुलपाखरे, फुलं, पाकळ्या अशी अनेक चित्र काढायचो. आठवतं का तुम्हाला? याला डूडलिंग म्हणतात. म्हणजे ही एक प्रकारची तणाव मुक्त करण्याची कला आहे, जी आपल्याला लहानपणी माहिती नव्हती.
पण आपलं मन स्वतःला तणावमुक्त करण्यासाठी, अभ्यासाच्या तणावातून वाचवण्यासाठी तसं करत होतो. आजही अनेक थेरपिस्ट किंवा अनेक कलेचा उपयोग करून लोकांना, म्हणजे थेरपिस्ट सांगतात ह्या कलेचा उपयोग करून लोकांना म्हणजे ताणतणावातून मुक्त करतात. खरं तर हे एक शास्त्र आहे. आपल्या मनात काही चलबिचल सुरू असताना आपण जर एखादं चित्र काढू लागलो, तर आपलं लक्ष निसर्गाच्या सौंदर्याकडे गेलं, त्याच्या समृद्धीकडे गेलं, तर ते तणावातून बाहेर पडतं. यामुळे आपल्या लहरी बदलतात आणि मन मोकळं होतं. टेन्शन आल्यामुळे टेन्शन असल्यास निश्चितपणे विषय बदलवा. पण कोणता विषय निवडायचा याकडे लक्ष द्यायला हवं. आपल्याला सर्जनतेकडे नेणारं, आपल्या सकारात्मक विचारांना खुले करणारं, आपली कार्यक्षमता वाढवण्यास मदत करणारं कार्य निवडायला हवं. आपलं अधःपतन होईल असे विषय निवडता कामा नये. अशा प्रकारे विषय निवडा की सकारात्मक सशक्तीकरण होऊन आपल्यात सुधारणा होईल. अन्यथा विषय बदलण्याच्या प्रक्रियेत आपल्याला काम करवून घेण्यासाठी आलेल्या तणावाचा फायदा न घेता कामाचं महत्वच आपण गमावून बसाल. विषय बदलताना ही खबरदारी नेहमीच ठेवली पाहिजे. तणाव येताच अनेक जण मोबाईल घेऊन बसतात आणि तासन तास मोबाईल, छोटे छोटे व्हिडिओ पाहतात आणि मग इंटरनेटच्या जाळ्यात ते इतके गुंतत जातात की कधी काय उघडलं जातं, एका पाठोपाठ एक व्हिडिओ, आणि कधी प्ले होतात हेच त्यांना समजत नाही. आणि त्यांना मग मानसिक तणावाचे दुष्परिणाम भोगावे लागतात. ते टाळण्यासाठी मोबाईल फोन वापरून जणू आगीतून निघून फुफाट्यात पडतात. म्हणजे अभ्यासाचा ताण आल्यावर अनेक विद्यार्थी चुकीची संगत निवडतात. एक लहान टेन्शन टाळण्यासाठी मोठं टेन्शन म्हणजे विकत घेतात. वाईट सवयी किंवा व्यसनं लावून घेतात. म्हणूनच माणसाने एक तरी चांगला छंद जोपासला पाहिजे. जेणेकरून जेव्हा जेव्हा तणाव येईल ना, तेव्हा तेव्हा तो आपल्या छंदासाठी थोडा वेळ देऊ शकेल. शिवाय तणावरहित काम करण्यासाठी ताकद मिळू शकेल. यासाठी दैनंदिन जीवनात तणाव येणाऱ्या छोट्या छोट्या घटना ओळखण्याचा सराव करायला हवा. अशा प्रकारे तणावाबाबत तुमची संवेदनशीलता वाढवून तुम्ही ते ओळखण्यात पारंगत व्हाल आणि नंतर तणावपूर्व तणावपूर्ण विषय बदलून त्या विषयांवरून लक्ष दूर करून आपले आवडीचे कार्य करून स्वतःला तणावमुक्त करा आणि मग दुप्पट ऊर्जा प्राप्त करून आपल्या कार्याला पुन्हा सुरुवात करा. दैनंदिन सरावाने तुम्ही त्यात पारंगत व्हाल, जेणेकरून जीवनात मोठे ताणतणाव येतील ते तुम्ही अगदी सहजतेने हाताळू शकाल. आता पॉइंट नंबर आहे 4. बहिऱ्यासारखं ऐका. बहिऱ्यासारखं ऐका म्हणजे दुर्लक्ष करण्याची शक्ती सुद्धा निर्माण करायची. आपल्याला काही गोष्टी अशा असतात की दुर्लक्ष करावं लागतं. इतरांची टीका किंवा त्यांच्याविषयी वाईट गोष्टी ऐकत असाल तर बहिऱ्यासारखं ऐकण्याची क्षमता वाढवा. बहिऱ्यासारखं ऐकणं या वाक्यात केवढा विरोधाभास आहे हो. कर्णबधीर माणूस कसा ऐकू शकेल? मग तणावमुक्त होण्यासाठी कानावर हात ठेवून कान बंद करून जगायचं का? नाही हो, निश्चितच नाही. कर्णबधीर म्हणजे बहिऱ्या माणसासारखं ऐकणं म्हणजे इतरांच्या शब्दांचा प्रभाव आपल्यावर पडू न देणं. तुम्ही कधी कर्णबधीर व्यक्ती पाहिली आहे का? जेव्हा ती एखाद्याचं ऐकते तेव्हा तिच्या आत एकही शब्द जात नाही, तरीही असं दिसतं की ती खूप लक्षपूर्वक ऐकत आहे. तुमचा आंतरिक आनंद भंग करण्यासाठी काही गोष्टी असतील तर त्या बहिऱ्याप्रमाणे ऐका. ते कसं? तर आपण काही उदाहरण बघूया की एका किटी पार्टीत काही महिलांनी एक गेम ठेवला होता. त्यात परस्पराचे गुण दोष सांगायचे होते. प्रत्येक जण या खेळाचा आनंद घेत होता. हास्य विनोदात एका स्त्रीचा अहंकार दुखवला गेला. तिच्याविषयी जे सांगितले जात होते ते ती स्वीकारू शकली नाही. म्हणून तो विनोदही तिने आपल्या अंगावर ओढवून घेतला. आता तिचे विचार सुरू झाले की मी इतकी वाईट आहे का? हे लोक माझ्याबद्दल असा विचार करतात का बरं? कदाचित ते माझ्या पाठीमागेही मला माझी अशीच चेष्टा करत असतील. मी त्यांना खऱ्या मैत्रिणी मानत होते आणि त्यांनी मला मुद्दाम कमी लेखण्यासाठी माझा हा अपमान केला. या विचाराने ती इतकी संतापली की तिने पार्टी सोडली.
शिवाय यापुढे कधी पार्टीत यायचं नाही असाही दृढ निश्चय केला. मैत्रिणी भेटल्या तरीही ती त्यांना टाळू लागली आणि मग त्यांना भेटणं आणि बोलणं तर दूरच. वास्तविक सहज चेष्टा मस्करीत तिच्या मैत्रिणीने काहीतरी म्हटलं होतं, मात्र तिच्या मनाने तिची इतकी अतिशयोक्ती केली की ती ते खरं मानू लागली. माणसाची ही सवयच आहे की तो पराचा कावळा राईचा पर्वत करतो. म्हणजेच एखादी छोटी गोष्टही तो खूप मोठ्या स्वरूपात पाहतो आणि सांगतो. त्याला जर कोणी म्हणजे काही बोललं तर ते सहन होत नाही. तीच गोष्ट धरून ठेवतो आणि स्वतःला तसेच दुसऱ्यांनाही तणाव देतो. अगदी याचप्रमाणे त्या महिलेने देखील केलं होतं. आणि असा तणाव टाळण्यासाठी मूकबधीर व्यक्तीसारखंच ऐकण्याची, दुर्लक्ष करण्याची गरज आहे. जर त्या स्त्रीनी या खेळाला एक विनोदच राहू दिला असता, तर या छोट्याशा गोष्टीकडे दुर्लक्ष केलं असतं, तर ती तणावात आलीच नसती आणि तिची कोणाशी मैत्री दुरावली नसती. अनेक वेळा आपण आपल्या इच्छेप्रमाणे समोरच्या व्यक्तीकडून ऐकण्याची अपेक्षा करत असतो आणि तसं झालं नाही तर आपल्याला त्याचा राग येतो आणि तो फक्त आपल्याला एकदाच बोलतो. पण आपण मात्र मनात ते शब्द कितीदा तरी वेळा, म्हणजे किती वेळा तरी आपण परत परत ऐकत असतो आणि नकारात्मक भावना वाढवत असतो. आणि म्हणूनच हे शब्द, असे शब्द जे निगेटिव्ह शब्द असतात, ते एखाद्या बहिऱ्या व्यक्तीसारखे ऐकून त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं. आणखी एक उदाहरण मी तुम्हाला सांगते की रजनी नावाच्या एका मुलीचं नवीनच लग्न झालं होतं. एकदा तिच्या सासूबाईच्या काही मैत्रिणी घरी आल्या आणि बोलता बोलता सासूबाई सगळ्यांच्या समोर म्हणाल्या की रजनी माहेरी स्वयंपाक शिकली नाही, मलाच सगळं शिकवावं लागलं. पण मी माझ्या मुलीला सर्व काही शिकवलं, जेणेकरून तिच्या सासूला भविष्यात माझ्यासारखं कष्ट करू लागू नये, कष्ट करावे लागू नये म्हणून. हे सर्व ऐकून रजनीला कमीपणा वाटला आणि तिला खूप राग आला. मग तोच विचार तिच्या मनात पुन्हा पुन्हा घोळू लागला. तिच्यात तो न्यूनगंड वाढू लागला आणि मग सासूला आपली क्षमता दाखवण्यासाठी ती अधिकाधिक एकटीच कामं करू लागली. सासूची प्रशंसा मिळवण्यासाठी ती जीवापाड प्रयत्न करू लागली. पण एवढी कामे अथकपणे आणि वेळ पूर्ण करण्याच्या नादात ती हळूहळू तणावग्रस्त व्हायला लागली आणि जास्त तणावामुळे ती वरचेवर आजारी पडू लागली आणि कार्यक्षमता अजूनच जास्त गमावून बसली. अशा छोट्या छोट्या गोष्टीकडे दुर्लक्ष करण्याची कला जर रजनीला अवगत असते ना, तर तिने अशा व्यर्थ चर्चा बहिऱ्यासारख्या ऐकल्या असत्या आणि त्यामुळे असे विचार तिच्या मनात वारंवार आलेच नसते. शिवाय ती तणावाला बळीही पडली नसती आणि कुटुंबांची योग्य काळजी घेऊ शकली असते. अनेक वेळा छोट्या छोट्या गोष्टी मनावर घेऊन आपण आपला आनंद पणाला लावतो आणि त्याला वरचढ होऊ देतो. असं आपण किती वेळा करतो आणि कधी कधी केलं, ह्यावर आपण सगळ्यांनी मनन करा. तुम्ही सर्वांनी मनन करा, स्वतःच्या जीवनात बघा. ओके. कधी कधी इतरांचं वागणं पाहून मनात दुःखाचे विचार सुरू होतात. अशा वेळी चुकीच्या दिशेने जाणाऱ्या विचारांकडे दुर्लक्ष करून त्यांना योग्य दिशा देण्याची गरज आहे. ज्या गोष्टी आपली चेतना कमी करतात, आपली ऊर्जा हिरावून घेतात, त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करा. त्याच्याकडून धडा घेऊन पुढे जायचं असते. जसं कोणी तुम्हाला शिवीगाळ केली, टोमणा मारला, चुगली केली, अशा वेळेस दुःखी होऊ नका. तर त्या व्यक्तीवरही क्रोध करू नका. उलट असं समजा की समोरच्या व्यक्तीने जे काही सांगितलं आहे, ती त्याच्या बोलण्याची एक पद्धत आहे. त्याच्यासाठी मी का दुःखी होऊ? आणि त्यातून काही उपयुक्त असेल तर स्वीकारून घ्यायचं आणि इतर गोष्टीकडे दुर्लक्ष करायचं आणि मनातच म्हणायचं की आता मला हे बहिरे म्हणजे मी जे ऐकते आहे ते बहिरे आहे, बहिऱ्यासारखं मला ऐकायचं आहे. हा एक विचार सुद्धा तुमच्या आयुष्यात उपयुक्त ठरतो. बहिऱ्यासारखं ऐकल्याने ह्या गोष्टीचा ताण येत नाही आणि तुम्ही इतर कोणाला तुम्ही ताणही देणार नाही. त्याचप्रमाणे सोशल मीडियावरून मिळालेली बातमी किंवा माहिती हे सुद्धा तणावाचं कारण ठरू शकतात. आणि म्हणूनच तिथूनही जर तुम्हाला कोणी चुकीची बातमी किंवा ऐकू आली, माहिती मिळाली, तर त्या गोष्टी माझ्या उपयोगाच्या नाहीत, त्या मी बहिऱ्यासारखं ऐकेन असं मनाशी पक्क ठरवून घ्या. खरं तर ही एक शक्ती आहे, दुर्लक्ष करण्याची शक्ती. ही शक्ती सुद्धा यायला पाहिजे आपल्याला, की दुर्लक्ष करणं म्हणजे ऐकून न ऐकण्यासारखं करणं.
म्हणजे काही लोक वृत्तवाहिनीवर जे काही ऐकतात त्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही आणि त्यांच्या मनात ती बातमी सतत घोळत असते. आणि दुर्लक्ष न केल्याने ती चित्र डोक्यात सुरू राहतात आणि त्याच्या जीवनावर आपल्या विपरीत परिणाम होतो. एक गोष्ट सांगते तुम्हाला की एक पती पत्नी एकदा पिकनिकला जात होते. पत्नी हट्टाने म्हणाली की मीच गाडी चालवणार. आणि त्यावर पती म्हणाला, अशा प्रकारे तू जर गाडी चालवलीस ना तर उद्या नक्कीच आपलं नाव वर्तमानपत्रात छापून येईल. अमे सती म्हणजे हे झालं, ऍक्सिडेंट झाला अशा टाईपचं वगैरे. याचं कारण म्हणजे लोकांनी अपघाताच्या आणि अशा प्रकारच्या इतक्या बातम्या ऐकलेल्या आहेत की थोडंसं काही झालं ना तरी त्यांना वाटतं की आपल्या बाबतीतही तसंच होणार. म्हणून नकारात्मक विचार करणाऱ्यांनी तर ही शक्ती जागृत करायलाच हवी. म्हणजे दुर्लक्ष करायची शक्ती जागृत करायला काही काही गोष्टीमध्ये दुर्लक्ष करणं जरुरी आहे. स्वतःमध्ये दुर्लक्ष करण्याची आणि ऐकण्याची कला विकसित करण्यासाठी एक म्हणजे ध्यान पण आहे, जे तुम्हाला मी शेवटी सांगेलच. जसं आपल्या रेकीच्या ग्रँडमास्टरच्या कोर्समध्ये मी तुम्हाला ह्या बऱ्याच गोष्टी शिकवलेल्या आहेत. तर नक्कीच ज्यांनी ग्रँडमास्टर केलं नसेल त्यांनी ग्रँडमास्टर पर्यंत जरूर या. म्हणजे अशा इतके अनेक प्रकारचे मी ध्यान साधने दिलेले आहेत की ज्याच्यातून तुम्हाला म्हणजे सगळं दुर्लक्ष कसं करता येईल किंवा काय तुम्हाला फोकस करता येईल अशा पद्धतीने तिथे एक शिकवण दिली जाते. त्याच्यानंतर आहे 5वा पॉइंट आहे मेंदूचं रहस्य. म्हणजे आपल्या मेंदूचं रहस्य काय आहे, तर त्याला तणावाचा तणाव नको आहे. जेव्हा एक चेंडू हवेत आणि दुसरा चेंडू हातात असतो, असं जे खेळतं ना जोकर, तेव्हा त्याला आदर्श बिंदू म्हणतात. त्याचप्रमाणे आपल्या भावना, कृती आणि विचार यांची संतुलनाची स्थिती असते. त्या संतुलनाच्या स्थितीला म्हणजे आदर्श बिंदू म्हणतात. तर मानवी शरीराची रचना इतकी गुंतागुंतीची आणि आश्चर्यचकित करणारी आहे ना, की आजही शास्त्रज्ञ ती पूर्णपणे समजून घेऊ शकले नाही. तर शरीरातील सर्वात महत्वपूर्ण भाग म्हणजे ब्रेन, जो संपूर्ण शरीरावर नियंत्रण करत असतो. दिसायला तो एक छोटासा अवयव आहे, पण मनुष्याचं आयुष्य सुरळीतपणे चालण्यासाठी, स्वतःला बरं करण्यासाठी त्यात त्यात एक स्वयंचलित प्रणाली आहे. म्हणजे एक प्रकारची मशीन आहे. शरीरात अगदी कुठेही थोडस जरी असंतुलन झालं ना तरी सुद्धा त्या शरीरामध्ये असलेल्या ग्रंथी जे असतात त्याच्यातील ते केमिकल्स जे असतात, स्वतःला बरं करण्याची क्षमता असते, ते केमिकल्स सोडतात ते जे ग्रंथी असतात त्या याच्यामधून. तर प्रत्येक तुमचा विचार कमी जास्त म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह जसं जसं असेल तसं तसं त्या ग्रंथीद्वारे तुमचे ते केमिकल्स तयार होतात आणि ते तुमच्या दैनंदिन जीवनाचं काम जे असतात ते पद्धतशीर काम करण्याची त्याच्यातून एक शक्ती मिळते. तर अशी ही एक ग्रंथी म्हणजे पिनियल ग्रंथी असते, ज्याला आपण म्हणजे एम्बिगडा म्हणतो, है ना. तर अशी ही लहानशी बदामाच्या आकाराची ग्रंथी लहान जरी असली तरी आपल्या आयुष्यातील ताणतणाव वाढवण्यात आणि कमी करण्यामध्ये तिची मोठी भूमिका बजावली जाते. तर मनुष्याने बालपणी किंवा आयुष्यभर जे काय अनुभवलं असेल किंवा चित्रपटात पाहिलं असेल त्या सर्व घटना आठवणीच्या रूपात मानवी मेंदूमध्ये रुजलेल्या असतात आणि त्यामुळे त्यांच्या काही धारणा अशा दृढ असतात की असं घडणं म्हणजे वाईट आहे, असं वागणं म्हणजे चुकीचं आहे, अमुक घटनेत आनंद साजरा करायचा आहे, विपरीत परिस्थितीतून पलायन करायचं आहे. आणि अशा पद्धतीने जेव्हा मिळते जुळते दृश्य समोर येतात तेव्हा ह्या ग्रंथीला त्या तणावाचा म्हणजे एक तो केमिकल तयार करू लागतो आणि तो मग केमिकल आपल्या शरीरावर त्याचा परिणाम करायला लागतो. तर वास्तविक आपल्या हा म्हणजे ह्या ग्रंथीला खूप छान छान काम करत असते ती ग्रंथी आणि ती सतत बाहेरच्या घडामोडीवर लक्ष ठेवत असते. म्हणजे सतत इटिंग करत असते म्हणतात त्याचा, म्हणजे प्रत्येक धोक्याशी लढायला ती मदत करत असते आपल्या शरीराला. तर अशा पद्धतीने ते एक पण मात्र याला समजा आपण भावना, कृती आणि विचार ह्या तीनही गोष्टींचा ती ऍक्च्युली समतोलपणा राखत असते. पण आपण कधी कधी अति करून त्याचा सगळा म्हणजे समतोलपणा संपवून टाकतो. तर कोणत्याही घटनेत आलेले विचार, भावना, कृती यांचं प्रमाण काय असावं हे जाणून घेणं आपल्यासाठी अतिशय महत्वाचं ठरतं. तर हे जर तीनही समान प्रमाणात असतील म्हणजे काय, तर भावना, विचार आणि कृती हे जर सम प्रमाणात असतील तर हा तणाव लवकर संपतो
नाहीतर मग ह्या तिघांचं विभिन्न प्रकारात असलं तर मग तो तणाव वाढतच जातो. तर याचं मी तुम्हाला उदाहरण सांगते की कसं हे वाढतं, कसं आपण म्हणजे विचार करतो आणि विचारामध्ये समानता ठेवत नाही. समजा एखाद्याचा कोणाचा ब्रेकअप होतो म्हणा किंवा व्यवसायामध्ये नुकसान होतं, तर अशा वेळेस त्यांच्या भावनांवर इतका परिणाम होतो की त्यांची कृती आणि विचार करण्याची शक्तीच कमी होते आणि त्यांचे विचार दिशाहीन होतात. म्हणजे त्या दिशाच राहत नाही, ते भरकटतात आणि विचार करण्याची आणि समजून घेण्याची शक्ती पण नाहीशी होते, राहतच नाही त्यांच्यामध्ये आणि त्याच्यामुळे ती कृती पण होत नाही, योग्य कृती होत नाही. म्हणून मग अशा याच्यामध्ये हा जो एमे एमेडाल एमेडाल ही जी ग्रंथी आहे, हिच्यामधून फक्त म्हणजे विचित्र तो म्हणजे रसायनाचं संतुलन बिघडतं, केमिकल बिघडतं, संतुलन बिघडतं आणि मग ती व्यक्ती सतत तणावामध्ये राहते. तर अशा पद्धतीने ही आपली इतकी नैसर्गिक प्रक्रिया आहे की त्या म्हणजे ग्रंथीने ते केमिकल्स रिलीज करणं म्हणजे शांततेने करणं. पण आपण त्याला त्या मेंदूमध्ये जुन्या आठवणी, इतक्या निगेटिव्ह आठवणी ठेवलेल्या आहेत की त्याला ते आपण रसायन बनवण्याचा म्हणजे ओव्हर थिंकिंगचं रसायन बनवण्याचा आदेश देतो आणि त्याच्यात आपली भावना, कृती, विचार हे योग्य राहत नाही आणि सगळं वेगवेगळ्या भागामध्ये ते साठत जातात त्या आठवणी सगळ्या आणि मग त्याचा रूपांतरण म्हणजे त्या शरीरामध्ये आजाराच्या रूपामध्ये प्रकट होतात ते. तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या सिस्टीम मधून बाहेर येणं, समजदारीने बाहेर येणं खूप गरजेचं असते. तर जसं म्हणजे पुरातन काळी म्हणजे ह्याचा म्हणजे निसर्गाने आपल्यासाठी खूप सुंदर बनवून ठेवलंय. ते कसं म्हणजे की पुरातन काळी मनुष्य जंगलात राहत होता, तेव्हा त्याला कोणत्या ना कोणत्या प्रकारचा आजार होत नव्हते, कोणत्याच प्रकारचा आजार होत नव्हतं. कारण त्याच्यामध्ये तेव्हा तणाव आलं तर तो त्वरित कृती पण करत होता. म्हणजे भावना, विचार आणि शारीरिक क्रिया ह्या एकाच वेळेस घडत होत्या. जसं म्हणजे जंगलात राहताना एखादा धोकादायक प्राणी दिसला किंवा वाघ दिसला, तर ते आपला जीव वाचवण्यासाठी पळत सुटायचे लगेच. आणि मनात सुरक्षितता म्हणजे सुरक्षित जागा शोधण्यासाठीचा विचार सुरू होता, की विचार राहायचा, की आता मी कुठे लपू, कुठे जाऊ, कुठे पळू, कसा पळू. म्हणजे भीती वाटल्याबरोबर ती रासायनिक प्रक्रिया व्हायची आणि ती रसायने आतल्या आतमध्ये जमा होण्याऐवजी त्या कृतीमधून खर्च होत होती. म्हणजे जी रसायनं आपली ग्रंथी तयार करतात, त्या रसायनं आपल्या शरीरामध्ये पसरतात आणि शरीराच्या म्हणजे कृतीमुळे ती त्याच्यामध्ये खर्च एनर्जीमध्ये क्रिएट होत होतं आणि ती खर्च केले जात होते. परंतु आज परिस्थिती मात्र खूप वेगळी झालेली आहे. आज आपण काय करतोय, सर्व प्रकारच्या सुविधा आपल्याला मिळाल्या, त्याच्यामुळे टेन्शन आलं म्हणून रूम बंद करून झोपून राहायचं, आतमध्ये राहायचं, कुणाशी बोलायचं नाही, फिरायला जायचं नाही. अरे याच्यामुळे काय झालं की हालचाल कमी झाली, शारीरिक हालचाल कमी झाली आणि त्याच्यामुळे जी परिस्थिती उद्भवते ती आपल्या भावना, कृती, विचारांमध्ये सगळं म्हणजे असमतोलपणा करून राहिली आहे. आणि नुसतं भावनांच्या भरामध्ये जाऊन कोणतीच कृती केल्या जात नाही आणि अशी परिस्थिती असेल तर मग तर रसायन तर सगळं असमतोल हे करेल ना. तर मग अशा वेळेस ह्या केमिकल्सचा समतोल कसा साधून घ्यायचा हे आपण आता समजून घेऊया. तर कसं, तर देशाचे मंत्री, देशासाठी लढणारे खेळाडू, मोठमोठे उद्योगपती, काय यांना ताणतणाव नसेल का? त्यांचा किती ताणतणाव असेल याची कल्पना करा बरं. त्यांच्या तुलनेत तुमचं ओझं म्हणजे सायकलवरून वाहून येत आहात, तरीही तुम्हाला सांभाळणं कठीण जात आहे. है ना? तर कल्पना करा, ट्रकमध्ये जाणारी ओझी किती मोठी आणि किती जड असतात. पण त्याचा ते तणाव हाताळू शकतात. कारण हे टेन्शन नॉर्मल आहे, म्हणून ते तणावाचं टेन्शन घेत नाही. आणि सामान्य मनुष्य मात्र छोट्या छोट्या गोष्टीचाही तणाव घेतो. पण त्याला या गोष्टीचाही तणाव असतो की तो तणावग्रस्त आहे. म्हणजे तणावाचा तणाव आलेला असतो. म्हणजे दुहेरी तणाव असतो. त्यामुळे निदान आपल्या तणावाचा ताण येणार नाही याच्यापासून तरी सुरुवात करा. की तणाव येतो तेव्हा तो स्वीकारा. त्याला म्हणा, म्हणजे त्याला बघा, म्हणजे लक्ष देऊन बघा की हा तणाव आहे. हो ना? आणि मग त्याच्यानंतर बघा की कसं तुम्हाला आपल्या आयुष्यातील कोणत्याही घटनाचा म्हणजे तणाव आला आणि थोडंसं थांबलं, थोडंसं समस्या म्हणजे ती त्या समस्येकडे पाहिलं तर अर्धी समस्या तिथेच नाहीशी होते. बघा तर हा, है ना? तर तणावाचं म्हणजे आपण एक म्हणतो ट्रिगर पॉइंट ओळखा. बरेचदा काही लोकांना विशिष्ट घटना किंवा परिस्थिती किंवा शब्दांमुळे तणाव येतो.
त्यांना आपण ट्रिगर पॉइंट पण म्हणतो. तर हे ट्रिगर पॉइंट प्रत्येक व्यक्तीसाठी भिन्न भिन्न असू शकतात. कारण प्रत्येकाच्या तणावाबद्दल वेगवेगळ्या संवेदनशीलता आणि प्रतिक्रिया असतात. तर स्ट्रेस ट्रिगर मध्ये कोणत्याही गोष्टीचा समावेश असू शकतो. जसा ज्याच्यामुळे तणाव किंवा दबाव किंवा भीतीयुक्त भावना पण निर्माण होतात. तर काही पालकांसाठी मुलांची परीक्षा हे ट्रिगर पॉइंट असतं. म्हणजे परीक्षा येताच मुलांपेक्षा त्या पालकांवरच जास्त तणाव येतो. काही गृहिणींसाठी स्वयंपाक, तर काही गृहिणींसाठी काय आज काय घालू, कोणता ड्रेस घालू, हाच ट्रिगर पॉइंट होऊन जातात. म्हणजे साधे साधे छोटे छोटे पॉइंट्स म्हणजे असे मोठे बनून जातात. तर ट्रिगर पॉइंट म्हणजे अनेक प्रकारचे आहेत. तुम्ही विचार करून हे जाणून घ्या तुमचा ट्रिगर पॉइंट काय आहे. मग त्यासाठी तुम्ही आधी तयारी करा. की म्हणजे जसं उदाहरणार्थ, जसं पालकांना माहिती असतं की दर 3-4 महिन्यांनी मुलांची परीक्षा असते. तर त्यामुळे ते त्यांच्या रोजच्या अभ्यासाकडे लक्ष द्यायचं त्यांना मदत करू शकतात. है ना, जेणेकरून ते परीक्षेच्या वेळेस तणावमुक्त राहू शकतील. गृहिणींनाही उद्या काय बनवायचं याचं नियोजन जर समजा रात्रीच केलं, तर त्याचं संपूर्ण आठवडाभर तुमचं नियोजन केलं तर मग रोजचा तणाव टाळता येतो. तर अशा पद्धतीने जेव्हा डॉक्टर जसं रुग्णाच्या आजाराची संपूर्ण तपासणी करतो, तसंच हा आजार किती दिवसापासून आहे, त्याचा शरीरावर काय परिणाम झालाय सर्व आधी तपासतो. त्यानंतर त्याला औषध देतो, काय खावं हे सांगतो. त्याचप्रमाणे आपल्याला प्रथम तणावाचं ट्रिगर पॉइंट देखील माहिती असणं आवश्यक आहे, जेणेकरून आपण त्यापासून मुक्त होण्यासाठी योग्य पावलं उचलू शकता. हो ना. 6. पॉइंट नंबर 6. योग्य शब्दांचा उपयोग करा. भावनांसाठी सकारात्मक शब्द वापरा. आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी किंवा त्यांचं वर्णन करण्यासाठी सकारात्मक शब्द निवडा आणि त्यामुळे तुमचा मूड सकारात्मक होईल. तुमच्या जीवनात एखादी नकारात्मक गोष्ट घडली, तर तुमच्या मनातल्या मनात तुम्ही तिचं वर्णन करता आणि त्या भावनेसाठी तुम्ही काही शब्द वापरता. जसं मी खूप घाबरले होते, मला खूप असुरक्षितता वाटते, मला शॉकच बसला, मला कंटाळा आलाय, मी खूप काळजीत आहे, मी निराश आहे, मला खूप राग आलेला आहे, मी खूप अस्वस्थ वाटतंय मला, मी खूप तणावात आहे, खूप डिप्रेशन मध्ये आहे. आणि असे वगैरे वगैरे कितीतरी असे वाक्य असतात तुमचे जे नकारात्मक शब्दांचा उपयोग करता येतात. खरं तर असे नकारात्मक शब्द सतत उच्चारल्याने आपण आपल्याच शब्दांच्या जाळ्यात अडकतो, आपल्या शब्दात अडकतो. आणि कारण आपण ते वास्तव म्हणून स्वीकारण्यास सुरुवात करतो. तुम्ही एकदाही शांतपणे विचार करत नाही की हे खरोखर वास्तव आहे का, मला खरंच इतका तणाव घेण्याची गरज आहे का, की त्यामुळे तुम्ही तुमच्या शब्दात तुमच्या भावना शब्दामध्ये व्यक्त करताना त्याच्यासाठी सकारात्मक शब्द वापरण्याची दक्षता घ्यायला पाहिजे खरं म्हणजे. पण तुमच्या भावनांमध्ये निराशवादी शब्द असतील तर तुम्हाला निराशाचाच अनुभव होईल. वास्तविक कोणतीही घटना किती तणावपूर्वक आहे हे त्या घटनांवर नाही तर त्या बघणाऱ्यांच्या दृष्टिकोनावर अवलंबून असतं. तुम्ही त्या घटनाकडे कोणत्या दृष्टीतून पाहता, कोणत्या दृष्टिकोनातून पाहता, त्याचे वर्णन कोणत्या शब्दात करता, त्या प्रसंगात तुमच्या आत निर्माण झालेल्या भावनांना तुम्ही कोणतं नाव देता, यावर ती घटना किती तणावपूर्ण मानली गेली आहे हे ठरतं. अनेकदा लोक त्यांच्या भावनांना चुकीचे शब्द देऊन स्वतःला दुःखात ढकलतात आणि त्यावेळी त्यांना हे कळतच नाही की त्यांच्या दुःखाचं कारण त्यांच्या स्वतःचे शब्द आहेत. जर तुम्ही तुमच्या भावनांना सकारात्मक शब्द दिले तर नकारात्मक शब्द तुम्हाला कधीच त्रास देणार नाहीत. मला असुरक्षित वाटते असं जेव्हा तुम्ही म्हणता, तेव्हा मला वाटतं इथे सावध राहण्याची गरज आहे असं म्हणा. मला वाटतं इथे सावध राहण्याची गरज आहे, म्हणजे त्या शब्दांचं बदलवा. तुम्ही म्हणता जेव्हा मी तणावाच्या स्थितीत आहे त्यावेळेस मी विशेष सतर्क राहण्याच्या स्थितीत आहे असं म्हणा. तुम्ही तुमच्या भावनेसाठी टेन्शन हा शब्द वापरला तर त्या शब्दांपासून टेन्शनच सुरू होतं. जणू तणाव या शब्दातूनच आपली शक्ती हिरावून घेतली जाते आणि हातापायातील त्राण संपतो. समजा तुम्हाला सफरचंदाचा विचार करायला सांगितलं तर सफरचंदच तुमच्या नजरेसमोर येतं, नक्कीच येतं ना.
मग ते हिरव्या सफरचंदाचं चित्र कोणाच्या मनामध्ये, म्हणजे लाल सफरचंद म्हटलं तर लालच येतं तिथे, मग हिरवं सफरचंद म्हणून येत नाही. त्याचप्रमाणे कच्चा आंबा म्हटला किंवा पाणीपुरीचा विचार केला तर तोंडाला पाणी सुटतं. हा अनुभव प्रत्येकाने घेतलाच असेल, हो ना. याचाच अर्थ आपण काहीही बोललो तरी आपलं मन त्यांचं चित्र तयार करतं आणि त्या चित्राचा परिणाम आपल्या शरीरावर दिसून येतो. म्हणजेच आपल्या केवळ विचाराने सुद्धा त्या विचाराचा परिणाम आपल्या शरीरावर झालेला दिसून येतो. म्हणून तणाव हा शब्द तुम्ही कधीच उच्चारणार नाही, ही वस्तुस्थितीपासून शिका आणि त्याऐवजी काही वेगळे शब्द वापरायला शिका. जसं तणाव या शब्दाच्या जागी असं काहीतरी घडतं आहे, ते माझ्यासाठी शांत राहण्याची संधी आहे, है ना? अशा टाईपचे बोलू शकता. जेव्हा तुम्हाला वाटतं की ही घटना तणावपूर्वक आहे, तेव्हा तुम्ही ही घटना आव्हानात्मक आहे असं म्हणा. यामुळे तुम्हाला ती घटना तणावपूर्वक वाटणार नाही, तर सामोरं जाण्याची भावना किंवा काहीतरी करून दाखवण्याची शक्ती तुमच्यामध्ये जागृत होईल. म्हणजे आव्हान किंवा संधी ह्या शब्दांमुळे सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते. हे शब्द सहजपणे आपल्या धैर्य आणि ऊर्जा हे दुप्पट करत असतात. जर तुम्ही तुमच्या भावनांना योग्य शब्द दिलेत ना, तर प्रत्येक प्रसंगाला आव्हान किंवा संधी समजून त्याचा आनंद घ्या. जेव्हा नकारात्मक भावना निर्माण होते, तेव्हा ती फक्त संकेत देण्यासाठी येते. हे नेहमी लक्षात ठेवा. आज असं काहीतरी घडतं आहे, जे नेहमी दररोज घडत नाही. त्याला नकारात्मक शब्द देऊन कन्फ्यूज होऊ नका. आता तुम्ही तुमच्या मनात बिनधास्त हा शब्द उच्चारून पहा आणि काही वेळ ती भावना अनुभवा. हा शब्द तुमच्या मनात कोणतं चित्र निर्माण करतोय? असं केल्याने तुम्ही पूर्णपणे रिलॅक्स व्हाल. शरीराची प्रत्येक पेशी ऊर्जावान बनेल आणि म्हणून जेव्हा तणाव येतो, तेव्हा मी बिनधास्त आहे असं म्हणा. तुम्ही जरी जाणवत असाल की या बिनधास्त या शब्दामुळे आत बिनधास्तपणाचं चित्र तयार होतं आणि अशा प्रकारे मनात सकारात्मक प्रतिमा निर्माण करणारे शब्द निवडा. आणि तणावात असताना तुमचे जे शब्द बोलण्याची सवय आहे ते जुने शब्द न उच्चारता नवीन शब्द, म्हणजे नवीन सवय लावा. शब्द आणि चांगली प्रतिमा, सकारात्मक प्रतिमा निर्माण करणारे शब्द याची सवय लावा. यालाच रिच हॅबिट्स म्हणतात. वेळ लागतो हे हॅबिट तयार करायला, पण एकदा सवय लागली ना, तर मग बघा तर जीवनाचा एक अविभाज्य घटकच बनतोय, है ना? त्यावेळी तुम्ही त्या भावना किंवा परिस्थितीला सकारात्मक शब्द जर देऊ शकत नसाल, तर स्वतःला सांगा की मी सध्या ज्या तणावातून जात आहे तो लवकरच संपणार आहे. आता कारण बरेचसे लोक म्हणतात असं नाही होत नाही मॅडम, समोर काहीतरी वेगळं दिसतं आहे आणि असं कसं तुम्ही बोलला होता. ठीक आहे, तुम्ही नाही करू शकत तर कमीत कमी त्याला एक्सेप्ट करा, त्या परिस्थितीला, की मी आता तणावातून जात आहे, पण ते तणाव लवकर संपणार आहे. कारण कुठली स्थिती एका वेळेस राहतच नाही, ती कधी ना कधी जाणारच आहे. तर ते कमीत कमी सत्य आहे ती गोष्ट, आणि त्याला आपल्या मनाला तसं सांगा. आणि मी सध्या तणावातही शांत राहण्यासाठी सक्षम आहे असं बोलून तुमच्या मनात एक चित्र निर्माण करता की हा तणाव फक्त काही काळापुरताच आला होता आणि जो की आता संपणार आहे. म्हणजेच परिस्थिती लवकरच बदलणार आहे आणि ती कायमस्वरूपी परिस्थिती नसते, नाही आहे. आणि अन्यथा तणाव सुरू होताच अनेक वेळा त्यातून बाहेर पडण्याचा मार्गच दिसणं बंद होऊन जातो आणि कधी कधी मग आपल्याला असहाय्य वाटायला लागतं. तर ही परिस्थिती दीर्घकाळ राहिल्यास काही लोक डिप्रेशन मध्ये जातात आणि त्यालाच तणावाचा बोगदा म्हणत असतं. तो कधी संपणार आहे म्हणजे असं वाटत असतं, पण ऍक्च्युली समजून घ्या, तणावाचा बोगदा म्हणजे तुम्ही दावा करता की तो संपणार आहे. जसं ट्रेन मधून आपण जात असते ट्रेनमध्ये, तर तो बोगदा लागतो, अंधार होतो, लहान असतो मोठा असतो, पण तो कधी ना कधी संपणारच असतो. तर तशाच पद्धतीने हा तणाव म्हणजे तणावाचा बोगदा आहे, हा संपणारच आहे, दुसऱ्या टोकाला तुम्ही पोहोचणारच आहे. ज्या लोकांना खरोखर तणावमुक्त व्हायचं आहे, त्यांनी प्रथम कोणत्याही परिस्थितीत काहीही झालं तरी मी चुकीचे शब्द उच्चारणार नाही हे व्रत घेतलं पाहिजे. हे लक्षात ठेवा. तणावाच्या परिस्थितीत मोठ्याने बोलू नका, हळू आवाजात बोला, जेणेकरून तणाव आणखी वाढू नये. याबरोबरच असंही काहीतरी ठरवा की मी जोरात बोलणार नाही, कोणालाही बरं वाईट बोलणार नाही. मग परिस्थिती कशीही असो, कितीही मोठं असो,
कितीही मोठं संकट आलं तरी समोरच्या व्यक्तीला शिवीगाळ करणार नाही असा निश्चय करा. अन्यथा लोक इतरांवर रागून आपला तणाव हलका करतात आणि एखादी छोटीशी घटना घडताच लोकांच्या तोंडून लगेच अपशब्द निघतात आणि तुमच्या अपशब्दांचा परिणाम समोरच्या व्यक्तीवर होतो. आणि तो तुम्हाला थोडीफार जरी मदत करणार असेल तर मग तो ती मदत तेवढी मदतही करणार नाही. आणि त्यामुळे व्यक्तींमध्ये तणावाची स्थिती किंवा कामाची अडचण आणखी वाढते. आणि मग लोक म्हणतात टेन्शन आलंय, पण संकट कधी एकटं येत नाही, है ना. कारण संकटात माणूस चुकीच्या सवयीमुळे आपल्या जिभेवर ताबा नसल्याने अधिकच समस्या निर्माण करत असतो. म्हणून तणाव असला तर आपल्या जिभेवर ताबा जरूर मिळवा. एखाद्या व्यक्तीला त्रास होतो तेव्हा ती असे काही शब्द उच्चारते ज्यामुळे दुसरी व्यक्ती जास्त चिडते आणि समोरचा मनुष्य म्हणतो की मी तर त्याला विचारत होते की तू नाराज तर नाहीस ना, पण त्याने मनाला टोचतील असे शब्द उच्चारले. आता याच्यापुढे मी कधीच विचारणार नाही, ना त्याच्याशी कधी बोलणार, ना त्याचं कधी काम करणार. अशा प्रकारे तुमच्या कामाला आधीच उशीर होत होता आणि वरून तुम्ही लोकांना बरं वाईट बोललं, त्याच्यामुळे तुमचे कामही ते करणार नाही, त्यामुळे तुमचा तणाव आणखी वाढेल. अशा प्रकारे हे दुष्टचक्र चालू राहतं आणि मात्र यातून लोक बाहेर पडू शकत नाही. म्हणून आधीच ही शपथ घ्या की ज्या शब्दांखाली मी माझी स्वाक्षरी करू शकत नाही ते शब्द मी कधीच उच्चारणार नाही. याचा अर्थ समजला का? म्हणजे तुम्हाला जर कोणी शिव्या मारल्या तर तुम्ही येस मला मंजूर आहे म्हणून तुम्ही आपली सही करणार का? नाही ना. मग असे शब्द तुम्ही पण उच्चारायचे नाही, कधीच नाही. कितीही तणाव असेल तरी सुद्धा त्याची शपथ घ्यायची आपल्याला पहिलेच. तर तणावाच्या स्थितीमध्ये हे सर्व लक्षात घेणं अवघड असतं. म्हणजे एकदम ज्यावेळेस तणाव येईल त्यावेळेस हे सगळं आठवणं मुश्किल आहे. म्हणून हे सगळं परिस्थिती निर्माण होण्याच्या आधीच आपल्याला सगळं तयारी करावी लागते. म्हणून हा कोर्स तुम्ही जेव्हा निवडला अगदी पद्धतशीरपणे, म्हणजे तुम्ही सगळ्या जीवनाच्या आधीचीच तयारी आहे, ही सगळी अभ्यासापूर्वीची तयारी आहे, ही आपला सगळं परीक्षेच्या पूर्वीचा अभ्यास आहे आपला. तर हे खूप चांगलं तुम्ही म्हणजे वेळ निवडलेली आहे. आणि खरंच जीवनाची परीक्षा पास करायची असेल तर हा अभ्यासक्रम करणं तुम्हाला सहज आणि म्हणजे सहज आणि सहज सोपं तर आहेच, पण तेवढंच जरुरी सुद्धा आहे. तर कॉंग्रॅच्युलेशन्स तुम्हा सर्वांना. तर चला मग नेक्स्ट आहे आपलं पॉइंट, 7वा पॉइंट, की बिनधास्त जगा. जास्तीत जास्त काय होईल, म्हणजे तणाव आलं तर काय म्हणायचं स्वतःला, बिनधास्त जगा. जास्तीत जास्त काय होईल, लोक काय म्हणतील याच्यामध्ये अडकू नका. तर लोकांच्या वागण्याचा तणाव घेऊ नका आणि स्वतःला विचारा की वाईटातलं वाईट काय होऊ शकतं आणि भीतीचा सामना करा. कारण तणावाचं मोठं एक कारण म्हणजे लोक काय म्हणतील ही भीती पण खूप खूप असते. कोणीतरी खरंच म्हटलंय की सबसे बडा रोग क्या कहेंगे लोक, है ना. वरवर विचार केला तर असं वाटतं की केवळ लोक काय म्हणतील या विचाराने खरंच तणाव येतो का? पण हे खरं आहे. तुम्ही तुमच्या आजूबाजूला पाहिलं असेल ना, की घरात लग्न असेल विशेषतः मुलीचं, तर पालक खर्च करण्यामध्ये मागे पुढे पाहत नाही, कुवतीपेक्षा जास्त खर्च करतात, कर्ज काढून करतात लोक लग्न. यामागे त्यांचा एकच उद्देश असतो की मुलीच्या सासरच्या किंवा पाहुण्यांच्या पाहुणचारामध्ये कोणतीही कमतरता राहता कामा नये. नाहीतर समाजातील लोक काय म्हणतील, मुलीला सासरे किती टोमणे सहन करावे लागतील. माहित नाही या प्रकारात म्हणजे ते आपल्या क्षमतेपेक्षा जास्त पैसे खर्च करतात, भले त्यांना मग ते कर्ज घ्यावं लागलं. लोक काय म्हणतील या भीतीने बरेच लोक आपल्या मनातील विचार मनातच दडपून ठेवतात आणि आतल्या आत घुटत राहतात. त्याच्यामुळे पण तणाव निर्माण होतो. जसं एक स्टोरी म्हणजे एक सांगते की रोहन नावाचा मुलगा इंजिनिअरिंग पूर्ण करून नोकरीमध्ये लागला. खरं तर त्याला टेनिसमध्ये म्हणजे टेनिस खेळण्यामध्ये रस होता. त्याच्यातच त्याला त्याचं करिअर करायचं होतं. पण घरच्या लोकांनी त्याला सुनावलं की तू वेडा झालाय का, इंजिनिअरिंग साठी इतके पैसे दिलेले आहेत, इतका तू अभ्यास केलेला आहेस, ते सर्व वाया जाईल आणि टेनिस खेळून तुला कोणती नोकरी मिळणार आहे. लग्नाचं वय झालं आणि तुझ्या डोक्यात हा काय वेडेपणा शिरलाय. किती म्हणजे असं बोलून तर हे सर्व ऐकून रोहन बिचारा खूप घाबरला आणि त्याने आपली आवड बाजूला ठेवून एक नोकरी निवडली आणि त्यातच तो सेट झाला.
मात्र टेनिसचे विचार त्याच्या मनामध्ये पुन्हा पुन्हा घुसमळत राहिले. पण त्याच वेळी त्याला घरच्याचे शब्दही आठवायचे. त्याला काय वाटेल, त्यांना काय वाटेल, असं सतत विचार त्याच्या मनात येत होतं. त्याच्या मनात सतत आतून येणारा आवाज आणि घरातील लोकांचे टोमणे, हे सतत द्वंद्व सुरू राहत असेल आणि त्याच्यामुळे तो अस्वस्थ राहू लागला. हळूहळू तो तणावाचा म्हणजे बळी ठरला. आणि लोक काय म्हणतील असा विचार करून बहुतेक लोक नवीन सुरुवात करू शकत नाही. ते आपल्या अंतरप्रेरणेला, आपल्या आतल्या आवाजाला दाबून टाकतात आणि त्यामुळे त्यांच्यात अस्वस्थता किंवा असंतोष निर्माण होतो. तुम्हीही अशा गुंत्यामुळे अडकला असाल ना, तर तणाव व मनाच्या नावेत बसून पुढे जा आणि आज साक्षात्काराच्या जहाजामध्ये बसा. हे समजून घ्या की घाबरलेले लोक असंच बोलणार आहेत. तुम्ही काहीतरी करू शकता यावर त्यांचा विश्वासच बसत नाही. पण तुमचा स्वतःवर विश्वास नाही का? त्यांचं म्हणणं ऐकून तुम्ही नवीन सुरुवात करणारच नाही का? तुमचा स्वतःवर, तुमच्या आतल्या आवाजावर विश्वास असूनही इतरांचं अनुकरण करून तुम्ही त्यांच्याप्रमाणे घाबरत घाबरत जगणार आहात का? जे धाडसाने जगतात धाडसाचे असतात ना, ते नवीन नवीन प्रयोग करत असतात. ते जगाच्या लक्षात राहतात. नंतर लोक त्यांचीच आठवण काढून म्हणतात ना, आम्हाला वाटलंच होतं की या माणसामध्ये काहीतरी विशेष आहे. पण जेव्हा कोणी नवीन सुरुवात करतो ना, तेव्हा लोक काही ना काही टीका करतात. टीका करणं हे लोकांचं कामच असतं. म्हणून लोक काय म्हणतील यात न अडकता बिनधास्त जगा. लोक काय म्हणतात, लोक ज्याला यश समजतात त्यानुसार तुमचं ध्येय ठरवू नका. म्हणजेच लोकांच्या धारणेनुसार कामं करू नका, जगू नका. एका मनुष्याला एकदा एका नातेवाईकाने सांगितलं होतं की तू काही करू शकणार नाहीस. मग त्याने निर्धार केला की नातेवाईकांना काहीतरी करून दाखवायचंच. आणि एक दिवस त्याने आपल्या घराबाहेर नवीन गाडी लावून दाखवीनच, म्हणजे असं त्याने ठरवलं की एक दिवस माझ्या घराच्या बाहेर नवीन गाडी लावून दाखवणार. तो काय स्वतःला समजतो, मी काय एवढा नालायक आहे का? हा का त्याने, आणि मग त्याने एक कार खरेदी करण्यासाठी कठोर परिश्रम केले. पण केवळ कार घेणं हे खरंच त्याचं ध्येय होतं का? तुम्हाला कारची खरोखरच गरज आहे का? की लोकांच्या विचारांनुसार किंवा आजूबाजूचे लोक घेतात म्हणून ती खरेदी करायची आणि ते तुम्हालाच ठरवावं लागेल? ही चूक टाळण्यासाठी जेव्हा कोणी तुम्हाला काही बोलत असेल किंवा टोमणा मारत असेल, तेव्हा तुम्ही तुमच्या श्वासाकडे लक्ष द्यायला सुरुवात करा. त्यामुळे तुम्ही रिलॅक्स होऊन बिनधास्त व्हाल. लोकांच्या बोलण्याकडे आवश्यकतेपेक्षा जास्त लक्ष देणं बंद कराल. चित्रपटांमध्ये जसं शारीरिक जोश दाखवतात तसा बिनधास्तपणा करा. असं इथे सांगितलं जात नसून विचारपूर्वक किंवा जागरूकतेने मन बिनधास्त ठेवा असा त्याचा अर्थ आहे. आणि ते सुद्धा इतरांशी तुलना करून किंवा अनुकरण करून नव्हे, तर स्वतःशीच आव्हान पत्करून कार्य करायचं आहे. आता रामानुजन यांच्या बाबतीतही असंच घडलं होतं. लहानपणी त्यांच्याकडून अभ्यास होत नव्हता, मात्र गणित हा विषय त्यांचा आवडता होता. परीक्षेचा निकाल लागला की ते सर्व विषयात नापास आणि गणितामध्ये प्रथम आल्याचं समजत असे. आणि सर्व शिक्षक काळजीने म्हणायचे की हा काही करू शकणार नाही. एकही दिवशी कोणीतरी त्याला गणिताचे सिद्धांत बनवताना पाहिलं आणि जवाहिराप्रमाणे त्यांना या हिऱ्याची ओळख पटली. आणि त्यानंतर रामानुजम हे महान गणितज्ञ बनले आणि आज गणितात आर्यभट्टानंतर त्यांचंच नाव घेतलं जातं. तर एका कार्यक्रमात कोणा मनुष्याच्या ड्रेसवर डाग पडला. त्यावेळी तो खूप अस्वस्थ झाला. डाग कोणी पाहिला तर या विचाराने त्याला प्रचंड तणाव आला. डाग दिसला तर लोक माझ्याविषयी काय विचार करतील, माझी प्रतिष्ठा धुळीला मिळेल, वगैरे वगैरे. पण प्रत्यक्षात इतरांच्या डागांची कोणीच पर्वा करत नाही. कारण लोक त्यांच्या स्वतःचेच डाग, म्हणजे आपल्या स्वतःच्या उणीवा लपवण्यातच व्यग्र असतात. पण मनुष्य उगाच काळजी करून आपला तणाव वाढवत असतो. आणि म्हणून स्वतःला निक्षून सांगा की प्रत्येकाला आपापले डाग आहेत. जगात कोणीही परिपूर्ण नाही. म्हणून कोणी टोमणा मारला तर त्याला फारसं महत्व देण्याची गरज नाही आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करणंच म्हणजे उत्तम असतं.
एक बिनधास्त अवस्था ही तुमच्या मनाची अवस्था आहे. मनापासून बिनधास्त होण्यासाठी तुम्हाला यू टर्न घेऊन काहीतरी नवीन सुरू करावे लागेल. अशी कामे करावी लागतात जिथे तुम्ही पुढाकार घेऊ शकत नाही आणि ज्यामुळे तुमच्या मनात तणाव निर्माण होतो. नवीन पाऊल उचलताना मनात भीती, अनेक आंदोलन निर्माण होतात. उदाहरणार्थ, असं झालं तर, तसं झालं तर, असं न हो, तसं न हो, वगैरे वगैरे. आणि यावर मात करण्यासाठी एखाद्याने स्वतःला एक प्रश्न विचारला पाहिजे, की जास्तीत जास्त काय होईल? मी मरणार तर नाही ना? आणि अशा भीतीमध्ये जगण्यापेक्षा मरण बरे आणि पुढे जाणे अधिक सुरक्षित आहे. आणि म्हणूनच प्रत्येक भयापासून मुक्त होऊन मी माझ्या पुढील विकासाला आमंत्रण देत आहे. लक्षात ठेवा, आजपर्यंत जेव्हा जेव्हा तुम्ही असा विचार करत होता, तशी परिस्थिती, कोणत्याही प्रकारची भीती आणि तणाव आला होता, तेव्हा त्या घटना खरोखरच तितक्या वाईट घडल्या होत्या का? नाही ना. म्हणूनच नेहमी लक्षात ठेवा, की भीती आणि तणावात येणारे विचार कधीही भरवसा करण्यायोग्य नसतात. म्हणजे याच्यावर भरोसा करायचाच नसतो. समजा तुमच्या नोकरीच्या तुम्ही म्हणजे नोकरीला मुलाखतीला जात असाल आणि आतून तुम्ही खूप घाबरलेले, तणावात असता. तिथे जाण्याआधी विचार करा, की जास्तीत जास्त काय होईल? जे माझ्याकडे नाहीये ते मला मिळणार नाही. असा विचार करताच तुमची आंतरिक भीती संपुष्टात येते. आणि शिवाय तुमच्या पात्रतेनुसारच तुम्हाला ते सर्व मिळतं, ज्यासाठी तुम्ही तयार आहात. मला जे हवं आहे ते मला मिळू शकत नाही, पण मी ज्या गोष्टीसाठी योग्य आहे, ज्या गोष्टीसाठी माझी पात्रता आहे, त्या मला नक्कीच मिळतील. हा आहे दुहेरी विश्वास. आणि या दुहेरी विश्वासाने तुम्ही मस्त बिनधास्त आयुष्य जगू शकता. तुम्ही अशी कल्पना करा, की समजा तुम्हाला नोकरी मिळाली नाही, तरीही त्यानंतर तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय उपलब्ध आहे. असा विचार केल्याने मन बिनधास्त होतो. जे चिंता करतात, तणावात राहतात, घाबरतात, त्यांना पुढील वाक्य स्वतःशी म्हणावं आणि जास्तीत जास्त काय होईल, त्याला आपण तोंड देऊ शकतो. ईश्वराने आपल्याला तितकी शक्ती दिली आहे, याचा आपण निश्चितच सामना करू शकतो. जेव्हा एखादी व्यक्ती असं मनन करते, तेव्हा ती अंतर्यामी शांत होत जाते आणि त्या मनुष्याची निसर्गाशी म्हणजे अलाइनमेंट होते. एकदा एक व्यावसायिकाला खूप मोठी ऑर्डर मिळाली. त्याने तयारीसाठी कच्चा मालही विकत घेतला. पण काही कारणास्तव ती ऑर्डर रद्द झाली आणि त्याला तणाव आला. आता काय होईल? ही झाली विचार करण्याची जुनी पद्धत. आता त्याने नव्या पद्धतीने विचार करावा, की जास्तीत जास्त काय होईल? बघूया तर काय होतं ते. आणि असं म्हणताच मन त्याचं शांत होतं. मनाची स्थिती बदलते आणि नवीन सर्जनशील कवी म्हणजे कल्पना सुचतात. तर अशा पद्धतीने आपला विचारांचा दृष्टिकोन बदलवायचा आहे आणि नवीन मार्ग आपोआपच येत असतात. एक तर हे असं आहे, की म्हणजे जसं पावसाचे थेंब लहान लहान जरी असले, पण त्याचं सतत धार त्या नद्यामध्ये पडत असतं. सतत म्हणजे त्याचे थेंब नद्यांमध्ये पडतं आणि ती नदी पण आपली किती मोठा प्रवाह बनवते. तशाच पद्धतीने म्हणजे नदी वाहायला केवढे म्हणजे ओव्हरफ्लो होऊन जातं. दिसायला तर पाण्याचे थेंब किती छोटे छोटेसे दिसतात. त्याचप्रमाणे आपले छोटे छोटे प्रयत्नही आपल्या जीवनामध्ये मोठे बदल घडवून आणू शकतात. आणि हे सत्य आहे, हे वास्तव आहे. चला तर आज आपण इथेच थांबूया. उद्या आपण दुसऱ्या दिवसाचा अभ्यास करूया. थँक्यू.